अभी आ रहा है सर आवाज आपका? क्लियर येत आहे ना सगळ्यांना? हेलो सर। हाँ सर आ रहा है, अभी आवाज क्लियर है। अभी कनेक्शन डिस्कनेक्ट हो गया था अपने आप। ठीक ओके आहे ओके। सो ऑल द डायमेन्शन्स तुम्ही बुक मध्ये लिहून घेतलेत। आय होप सगळ्यांकडे डायमेन्शन्स आर present with you because we are going to use them today. See, in physics we will use dimensions for three purposes. तीन uses आपण डिस्कस करणार आहे. फर्स्ट यूज काय बघा, फर्स्ट यूज is to check dimensional correctness of physical equation. म्हणजे त्याचा अर्थ काय की मी तुम्हाला असं एखादं इक्वेशन देऊन टाकीन की जे तुम्ही कधीच नाही बघितलं 12th स्टँडर्ड मधलं फॉर एक्झाम्पल, बट स्टील तुम्ही आता सांगू शकता मला की सर ते इक्वेशन करेक्ट लिहिलंय का रॉंग लिहिलंय. So you can check whether a given equation is correct or wrong by using dimension. This is the first and the most important use. You can check dimensional correctness of any given equation. कुठल्याही इक्वेशनचा तुम्ही डायमेन्शनल करेक्टनेस चेक करू शकता इव्हन जर तुम्हाला ते इक्वेशन माहित जरी नसेल तरी चालेल. सेकंड यूज बघा काय, सेकंड यूज आहे टू किंवा इट इज युज्ड फॉर कन्वर्जन ऑफ युनिट्स. यू कॅन कन्वर्ट युनिट्स, म्हणजे युनिट कन्वर्जन साठी डायमेन्शन्स इज व्हेरी हेल्पफुल. युनिट कन्वर्जन म्हणजे काय, जसं की जूल, वी यूज जूल फॉर वर्क, पण सीजीएस मध्ये वी यूज अर्ग. वर्क साठी जूल आणि अर्ग असे दोन युनिट्स. डाइन आणि न्यूटन हे सीजीएस आणि एसआय युनिट्स. सो व्हॉट इज द रिलेशन बिटवीन दोज क्वांटिटीज? वी कॅन डिराइव दॅट रिलेशन युजिंग द कन्वर्जन ऑफ. डोंट वरी, आता तुम्हाला समजलं नाही तरी चालेल. व्हेन वी विल ऍक्च्युअली सॉल्व ना, तुम्हाला कळून जाईल मी काय म्हणतो. आता आजचा टॉपिक विल बी फोकसिंग ऑन दिस पार्ट की हाऊ टू यूज इट टू चेक द करेक्टनेस ऑफ द इक्वेशन. आणि तिसरा द मोस्ट इम्पॉर्टंट इज टू इस्टॅब्लिश रिलेशन बिटवीन डिफरंट क्वांटिटीज, बिटवीन डिफरंट फिजिकल क्वांटिटीज. म्हणजे काय की बेसिकली या थर्ड प्रॉपर्टीनी किंवा थर्ड ऍप्लिकेशननी यू कॅन मेक न्यू फॉर्म्युले. तुम्ही नवीन फॉर्म्युले बनवू शकता. म्हणजे आपण असे फॉर्म्युले बनवू ना हे शिकल्यावरती की जे फॉर्म्युले 12वीत आहे, जे फॉर्म्युले 12वीच्या एंडला आहे, तरी तुम्ही आता बसून तो फॉर्म्युला बनवू शकता. जस्ट तुम्हाला काय माहिती पाहिजे, यू मस्ट नो द डायमेन्शन. Okay, so we can make formulae which are not in our syllabus yet, but still we can make those formulae by using the concept of dimensions. So तीन uses आहे डायमेन्शनचे. त्यामधला पहिला आजचा फोकस आहे to check the dimensional correctness. जर आपल्याला टाइम मिळाला तर we will also cover it the second one as well, आणि थर्ड उद्याच्या लेक्चर मध्ये कव्हर. पण बघू आता आज कसं जात आहे. राइट डाउन द हेडिंग applications of dimensions च्या अंडर फर्स्ट पॉइंट to check the correct dimensional correctness of physical equation. Everyone write down the heading. To check the dimensional correctness of physical equations. Dimensions सगळ्यांकडे आहेत रेडीमेड. मी तरी लिहून टाकतो. L2 M1 T minus 2 या तिघांसाठी. L-1 M1 T minus 2 for pressure. Power साठी L1 M1 T minus 3. Linear momentum L1 M1 T minus 1. Linear momentum and impulse both have same dimension. These are dimensions for the quantities. वरचे सोपेच आहे. फोर्स चा लर्न करायचा आहे L1 M1 T minus 1. Acceleration चा L1 T minus 2. This density L minus 3 M1. Velocity L1 T minus 1. Velocity speed same. Volume आणि area. Correct? We have covered these dimensions. आणि तुम्ही हेडिंग लिहिला असेल तर लेट अस स्टार्ट विथ द क्वेश्चन. बघा, I will give you one equation in front of you. आता सध्यासाठी I will give you that equation which you already know. आणि नंतर हळूहळू we will see those equations जे तुम्ही नाही बघितले. तुमचं काम काय असणार? You have to check whether the given equation is correct or wrong. जसं की I will give you first equation. S equals to ut plus half at square. असं इक्वेशन दिलं आणि क्वेश्चन आहे check dimensional correctness. ह्याची dimensional correctness check करा. That is the question. So if you are checking the dimensional correctness of this particular equation, या इक्वेशन ची डायमेन्शनल करेक्टनेस चेक करायचं असेल तर यू हॅव टू फॉलो these particular steps now. फर्स्ट स्टेप काय आहे?
की यू हॅव टू आयडेंटिफाय हाऊ मेनी टर्म्स आर प्रेझेंट. टर्म्स किती आहेत त्याच्यात. तर टर्म्स म्हणजे काय, दोज थिंग्स विच आर सेपरेटेड बाय प्लस साइन, मायनस साइन और इक्वल टू साइन. ज्या गोष्टी प्लस मायनस इक्वल टू सेपरेट झाल्या आहेत, दोज आर कॉल्ड एज टर्म्स. म्हणजे हा एक टर्म झाला, फर्स्ट टर्म झाला. इक्वल टू साइनच्या पलीकडे ना, सो हा दुसरा टर्म झाला. तर तुम्ही म्हणाल सर हे दोन वेगळे टर्म आहेत का, हे दोन वेगळे टर्म नाही कन्सिडर करणार इथे, बिकॉज मध्ये मल्टिप्लिकेशन साइन आणि फक्त ऍडिशन सबट्रॅक्शन इक्वल टू कॅन सेपरेट द क्वांटिटीज. हे टर्म्स म्हणतो. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म आणि थर्ड टर्म. देर आर 3 टर्म्स. आणि तुमचं काम काय असेल, टू चेक द डायमेन्शनल करेक्टनेस. यू विल ट्राय टू फाइंड डायमेन्शन ऑफ ईच टर्म. प्रत्येक टर्मचं डायमेन्शन आपण फाइंड करणार आहे. सो एस, व्हॉट इज मिनिंग ऑफ एस? एस तर डिस्प्लेसमेंट असतं. सो डिस्प्लेसमेंट डायरेक्शन डायमेन्शन काय येणार आहे? सिम्पली इट विल बी L1. डिस्प्लेसमेंट इज लेंथ, लेंथ इज L1. व्हॉट अबाउट UT? यू तुम्हाला माहिती आहे, यू असतं इनिशियल व्हेलॉसिटी. इनिशियल व्हेलॉसिटी, इनिशियल असू देत कुठली पण व्हेलॉसिटी असू देत, व्हेलॉसिटी तर व्हेलॉसिटी आहे. सो त्याचं डायमेन्शन काय आहे? L1 T मायनस 1. हे झालं यूचं डायमेन्शन. इंटू टी, टी म्हणजे टाइम असतो, त्याचं T1 येणार. आणि जर तुम्ही हे मल्टिप्लाय केलं तर अकॉर्डिंग टू लॉज ऑफ इंडायसिस, -1 + 1 will become 0. Only L1 will be left. Only L1 will be left. आणि लास्ट पॉइंट बघा, लास्ट डायमेन्शन इज हाफ AT². हाफ तर कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट ला कधीच डायमेन्शन नसतात, नंबरला डायमेन्शन नसतात. सो हाफला डायमेन्शन नाही. आय विल नॉट राइट इट. ए म्हणजे असतं एक्सेलरेशन, जिसका डायमेंशन क्या है, एक्सेलरेशन का डायमेंशन है L1T - 2. करेक्ट. एक्सेलरेशन का डायमेंशन is L1T - 2, whereas this T² is basically time का स्क्वायर. आणि टाइम का स्क्वायर अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ इंडायसिस द पावर गेट मल्टिप्लाइड. सो तो T2 होणार आहे. L1T - 2 इंटू T2 केल्यावरती फायनल आन्सर काय येईल? T2 T - 2 0 0 ऍडिशन केलं कॅन्सल होईल ना ते, फक्त काय राहील? ओनली L1 will. सो वन्स आपण तिघांचे डायमेन्शन फाइंड केल्यावरती चेक करा की तिन्ही सेम आले, सेम आले. सो लास्ट स्टेटमेंट हे खूप इम्पॉर्टंट, हे लिहायचं असतं. हे बोर्ड एक्झाम साठी, कॉलेज एक्झाम साठी इम्पॉर्टंट आहे. काय लिहायचं असतं? ऍज ऑल टर्म्स इन अबाव इक्वेशन, as all the terms in the above equation have same dimension, as all the terms have same dimension, above equation is correct. above equation हे करेक्ट आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यात एकच फक्त प्रॉब्लेम आहे की हे इक्वेशन करेक्ट आहे, या मेथडने आपण काढलंय, तर हे खरंच पूर्ण करेक्ट आहे का? तर बघा, मी समजा हे इक्वेशन, तुम्हाला तर माहिती आहे इक्वेशन करेक्ट, एव्हरीवन नोज राईट. आय गेस सगळ्यांना माहिती आहे की दिस इक्वेशन इज करेक्ट, एव्हरीवन नोज दिस थिंग. बट जर मी इथे हाफच्या ऐवजी 7 करून टाकतो, S is equal to UT plus 7AT², तर इक्वेशन रॉंग होतंय, मला माहिती आहे रॉंग होतंय. बट माय मेथड ऑफ डायमेन्शन विल स्टिल गिव्ह मी L1 L1 L1. 7 मी काहीच फरक नाही झालाय, समजतंय का? सो कॉन्स्टंटची व्हॅल्यू मी चेंज केल्यावर, इफ आय चेंज कॉन्स्टंट का व्हॅल्यू, माय मेथड इज स्टिल गिव्हिंग मी द इक्वेशन इज करेक्ट. याचा अर्थ काय की काहीतरी प्रॉब्लेम आहे. कॉन्स्टंट या पर्टिक्युलर मेथडनी कॉन्स्टंट चेक नाही करू शकत आपण. सो मला इथे असं लिहिणं चुकीचं आहे की द इक्वेशन इज करेक्ट. राईट. द इक्वेशन जरी आपल्याला माहिती आहे करेक्ट, बट स्टिल वी कॅनॉट कन्फर्म की ते इक्वेशन करेक्ट आहे युझिंग दिस मेथड. या मेथडनी फायनल स्टेटमेंट असं येतं, अबव इक्वेशन इज ओनली डायमेन्शनली करेक्ट. डायमेन्शनली करेक्टचा अर्थ काय की कॉन्स्टंट्स बद्दल वी आर नॉट शुअर, बट डायमेन्शनली तरी करेक्ट आहे. वी आर नॉट शुअर कॉन्स्टंट बरोबर लिहिले, कारण की तुम्हाला आता माहिती आहे म्हणून बरोबर आहे, माहिती आहे आम्हाला, बट मी तुम्हाला नंतर असे इक्वेशन देईन ज्याची तुम्हाला माहितच नसेल कोण, त्या केसमध्ये तुम्ही कमेंट नाही करू शकत की इक्वेशन पूर्णपणे बरोबर आहे. तुम्ही असं म्हणू शकता की येस इक्वेशन ओनली डायमेन्शनली करेक्ट. आणि जर हे मॅच नसते झाले, L1 आणि L3 आला समजा एक्झाम मॅच नसते झाले, तुम्ही लिहिलं असतं अबव इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट, डायमेन्शनली रॉंग आहे. बट फॉर्च्युनेटली हे सगळे सेम आले, सो हे इक्वेशन करेक्ट आहे. बट हे इक्वेशन completely correct आहे का नाही, we don't know. We only know it is dimensionally correct. So this is how you are going to solve a given question.
ओके, हा क्वेश्चन तुम्हाला लिहायची काही गरज वाटत नाहीये मला, लिहून घेतला असेल तरी चांगलंच आहे, पण तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे क्वेश्चन नंबर 2 जो मी तुम्हाला देणार. तो पण इक्वेशन तुम्हाला माहिती असेल. स्लोली स्लोली वी विल इम्प्रूव्ह द लेवल. सी, क्वेश्चन असा आहे, चेक डायमेन्शनल करेक्टनेस ऑफ दिस इक्वेशन. या इक्वेशनची डायमेन्शनल करेक्टनेस चेक करा. v square u square plus 2a. Check the dimensional correctness of this particular equation. निशांत सर डाउट था किसी को? रजस. बोल रजस. सर मग त्यांचे व्हॅल्यूज इक्वल नाही होणार का? कोणाच्या? एस आणि यूटी चे फक्त डायमेन्शन्स आपण इक्वेट करतो. डायमेन्शन्स इक्वेट करतो आपण, फक्त व्हॅल्यूज नाही इक्वेट करतो. डायमेन्शन्स इक्वेट करतो. डायमेन्शन काय असतं बेसिकली? तर डायमेन्शन म्हणजे त्याच्यात आपल्याला कळतं ती फिजिकल क्वांटिटी काय आहे ना. आणि ते बघा, हे कुठून आलंय सांगतो तुम्हाला. रजसने चांगला क्वेश्चन विचारलाय की रियालिटी मध्ये आपण नक्की करतोय काय. तर आपण असं करतोय बघा रे, की मी एक असं लिहितोय समजा, तर याच्यावरनं कॉमन सेन्स जर काही मी लावला ना, तुम्ही असं म्हणू शकतो, अरे बी आणि सी जे काही ऍड केल्यावरती मला ए मिळत असेल, तर ए बी आणि सी सेम प्रकारचे लोक पाहिजे, सेम प्रकारची गोष्ट पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मी म्हणलो की 7 मँगोज प्लस 8 मँगोज इज 15 मँगोज. सो ऑब्वियसली I can only add mango with mango. So if this equation is correct, I should say की ह्याचा जे काही टाइप आहे, ह्याचा जो काही टाइप आहे आणि ह्याचा जो काही टाइप आहे तो सेमच पाहिजे. I cannot add 7 apple plus 8 mango is 15 something new. सो जर आपण कुठली गोष्ट ऍड करतो ना, तर बेसिक रिक्वायरमेंट काय असते की दोन्ही गोष्ट सेम पाहिजे. म्हणजे मी 5 मीटर प्लस 7 सेकंड आय कॅनॉट ऍड. बरोबर ना? सो ऍडिशन करताना ऑल क्वांटिटीज शुड हॅव सेम डायमेन्शन. तर डायमेन्शन ती क्वांटिटी आहे विच विल मेक शुअर की आपण सेम ग्रुपिंग ऍड करतोय ना नक्की. सो त्यामुळे आपण डायमेन्शन इक्वेट करतो. व्हॅल्यूजची काही गरज नाही. पण 7 आणि 5 कुठे इक्वल नाही इक्वल. जरी हे मीटर असेल तरी इक्वल असण्याची काही गरज नाही. आणि इथे 12 मीटर आहे ना, सो इथे इक्वल असण्याची गरज नाही. बट ऍडिशन करताना काय इक्वल पाहिजे? त्यांचं डायमेन्शन. जसं नॉर्मल लाईफ मध्ये ते सेम क्वांटिटीज पाहिजे. मँगो मँगो ऍड होऊ शकते, तसं फिजिक्स मध्ये दे शुड हॅव सेम डायमेन्शन. क्लिअर आहे रजस? येस सर. हेलो. सर माइक ऑफ है आपका. ओके, सो ज्यांचं झालंय त्यांनी हँड रेस करा. मानसी, जय, सानिध्य. बऱ्याच जणांचं झालंय. गुड गुड. ओके, सो यू कॅन लोअर युअर हँड्स. इझी क्वेश्चन होता. क्वेश्चन डिफिकल्ट कधी असेल? वेन यू डोंट नो द इक्वेशन. हे तर माहिती आहे सगळ्यांना. सो जरी येत नसेल तरी आपण आणू शकतो कसं तरी, नाही का? सो व्ही स्क्वेअर म्हणजे वेलोसिटी स्क्वायर. वेलोसिटी इज L1 t minus 1 और उसका स्क्वायर अगर किया, what you get? L2 t minus 2 फाइनल वेलोसिटी स्क्वायर. Similarly,
इनिशियल वेलॉसिटी स्क्वेअर इज ऑल्सो अ वेलॉसिटी, तो पण एक प्रकारची वेलॉसिटी आहे ना. सो त्याचा पण स्क्वेअर काय येईल, L2t minus 2. सो फर्स्ट आणि सेकंड सेम आहे. लेट अस ट्राय टू प्रूव्ह द थर्ड वन. थर्ड वन कोण आहे, 2as. आणि जसं मी सांगितलं 2 कॉन्स्टंट आहे, त्याला डायमेन्शन नसतो काय. ए काय आहे, ए इज ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन काय असतं, L1t minus 2 ऍक्सेलरेशन, L1t minus 2. तुम्ही पाठ करायचे का नाही, ऍक्सेलरेशन इज वेलॉसिटी अपॉन टाइम, वेलॉसिटी अपॉन टाइम विल गिव्हन. आणि s is what, s is displacement. Displacement is measured in distance L. L1 will become L2, L1 will become L2, t minus 2. So obviously all three terms are same, so this statement copy paste. All terms in above equation are same dimension, therefore above equation is dimensionally correct. Complete correctness माहित नाही, because हा 2 correct आहे का नाही जरी आता माहिती आहे, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला माहित नसेल तो कॉन्स्टंट बरोबर आहे, सो आपण त्याच्यावरती कमेंटच नाही करायचं, जस्ट काय बोलायचं की above equation is dimensionally correct. क्वेश्चन नंबर 3 बघा. आता क्वेश्चन जे तुम्हाला नाही माहित असे टाईप करा. क्वेश्चन नंबर 3. इथे d is distance, a is acceleration, m is mass, p is linear momentum, m is mass, e is energy. चेक करा बरं, गिवन इक्वेशन इज करेक्ट और रॉंग. हँड रेज काही जणांचे आहेत, यू कॅन लोअर युअर हँड्स, and doubt असेल तर यू कॅन आस्क द क्वेश्चन. श्रुती, ओके. रजस, काही डाऊट आहे का? डाऊट नसेल तर यू कॅन लोअर युअर हँड. ठीक. आणि गाईज आपण थर्सडेला या म्हणजे गुरुवारी सुट्टी आहे ना क्लासला, म्हणजे लेक्चरला सुट्टी आहे, सो लेक्चर तर नाही होणार आहे, बट आम्ही एक सेशन ठेवणार आहे पेरेंट्ससाठी स्पेशली, की ज्यामध्ये पेरेंट्सना जे काही डाऊट्स असतात नॉर्मली, की कॉलेजचं कसं, पुढच्या सब्जेक्ट्स कुठले घेतले पाहिजे, मग जेईची बॅच काय, नीटची बॅच काय, किंवा सीईटी काय असणार, सीईटीची बॅच काय असणार, ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहे आपण. सो त्याचं डिटेलमध्ये मी कधी टायमिंग काय वगैरे सगळं ग्रुपवरती टाकेल. ते थर्सडेला असेल, त्यावेळेस आपलं लेक्चर नसेल, ते फक्त पेरेंट्ससाठी सेशन असेल. स्टुडंट्स कॅन जॉईन, बट प्रत्येक घरातनं एकच डिव्हाइस जॉईन केलं तर बरं राहील, कारण की खूप सारे लोक आहेत, प्रत्येकाने 2-3 डिव्हाइस मधून जॉईन केलं तर डिफिकल्ट होऊन जाईल. 100ची लिमिट असते आपल्याला, ऑलरेडी आता 70-80 जॉईन झाले. सो थर्सडेला ती मीटिंग असेल, त्याचे डिटेल्स वी विल गिव्ह ऑन द व्हॉट्सअप ग्रुप. ओके, दॅट विल बी फॉर पेरेंट्स. तुमच्या पेरेंट्सचे जे काही डाऊट्स असतील, यू कॅन दे कॅन आस्क दोज डाऊट्स इन दॅट मीटिंग. हे आन्सर सॉल्व्ह झाल्यावरती यू कॅन रेज युअर हँड. जेव्हा या टाइपच्या क्वेश्चन मध्ये दोनच आन्सर येतात, डायमेन्शनली करेक्ट और डायमेन्शनली इनकरेक्ट. करा सॉल्व. बरेच जण करतायत. प्राजक्ता, सानिध्य, अमय, श्रुती, मानसी, रजस, सर्वेश, सान्या, परत, भुवन, श्रुती, धनंजय, विश्वास, सिद्धांत, आदित्य, हर्ष. गुड गुड. आता तुम्ही काय करा बघा सांगतो. ज्यांना हे डायमेन्शनली करेक्ट आलंय त्यांनी हँड लोअर करून टाका. करेक्ट आहे का रॉंग आहे नंतर सांगणार आहे. ज्यांना डायमेन्शनली करेक्ट आलंय ते कॅन लोअर देअर हँड. डायमेन्शनली करेक्ट आला असेल तर यू कॅन लोअर युअर हँड. डायमेन्शनली रॉंग असेल तर यू कॅन रेज युअर हँड. कीप युअर हँड रेज. ओके.
सो डायमेन्शनली ज्यांना ज्यांना डायमेन्शनली हे रॉंग आलंय त्यांचे हात वरती आहे, तर असं होतं. सो तानिया, सोहम, जय, सोहम, सूर्यवंशी, अनिश, सुयश, तनुष्का, श्रुती, रजस, सन्या, त्रिशा, हर्ष, पंकजा, साहिल, सोहम, बऱ्याच जणांचं आन्सर आलंय की हे डायमेन्शनली रॉंग आहे, म्हणून त्यांनी हँड रेज ठेवले. बाकीच्यांनी तर हँड लोअर करून टाकले कारण की त्यांचा डायमेन्शनली करेक्ट आहे. सो चेक करू की कोणाचं नक्की करेक्ट आहे की डायमेन्शनली हे इक्वेशन करेक्ट आहे का डायमेन्शनली रॉंग आहे. So for that we need to find dimension of all of them because there are three terms. So first is dimension of energy, and energy तुम्हाला directly work नाही मिळते. Energy work same असते. L2 M1 P minus 2 is the dimension of energy. हे तर hopefully सगळ्यांचंच बरोबर असेल. Second आहे, second is what? P square by 2m. What is P? P is linear momentum. And what is linear momentum का dimension? Linear momentum का dimension is L1 M1 P minus 1, but उसका स्क्वायर है, its square is present, divided by 2m. यांनी सांगितलं 2 तर नंबर आहे, त्याचा काही उपयोग नाही. 2m म्हणजे फक्त मास घेतला पाहिजे. नंबर will never have a dimension, right? So if I square this term, laws of indices प्रमाणे काय होतं बघा, L1 into 2 पॉवर मल्टिप्लाय होते L2, तसंच m पण 2 होणार आणि t minus 1 आहे ना, so t minus 2 होणार, डिवाइडेड बाय m1 आहे डिनॉमिनेटर आणि वरचा m स्क्वेअर अपॉन m, एक m कॅन्सल झाला, व्हॉट डू वी गेट? L2 M1 T minus 2, L2 M1 T minus 2. अजूनपर्यंत तरी इक्वेशन करेक्ट आहे बघा. लास्ट टर्म काही करतोय का झोल बघू. तिसरा टर्म आहे MAD. M म्हणजे मास, M1, A म्हणजे ऍक्सेलरेशन, L1 P minus 2 आणि D म्हणजे काय सांगितले मी तुम्हाला, डिस्टन्स म्हणजे L1. सो टोटल L किती आहे त्याच्यामध्ये? टोटल L1 आणि 2 आहे, L2 बरोबर. टोटल L 2 आहे. टोटल मास तर एकच आहे M1 आणि टोटल टाइम पण -2 एकच आहे. सो हे आणि हे तिन्ही पण सेम आहेत. सो इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. दिस इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. ज्यांचं रॉंग आहे डायमेन्शनली इनकरेक्ट जे म्हणतायत ना, ती काहीतरी सिली मिस्टेक केली आहे. एक तर सॉल्विंग करतात, दुसरं डायमेन्शन्स नीट नसतील पुट केले. सो नीट डायमेन्शन बघून पुट केले पाहिजे रे. हे सिली मिस्टेक्स अवॉइड करा. इझी क्वेश्चन्स आहेत, इझी क्वेश्चन्सला स्कोरिंग करायचंच आहे. इझी क्वेश्चन मध्ये मिस्टेक्स नाही करायच्या. टफ क्वेश्चन आहेत मिस्टेक करण्यासाठी. ठीक आहे. सो हा झालाय की क्वेश्चन नंबर पुढचा. कोणाला डाऊट आहे का रे या क्वेश्चन मध्ये? यू कॅन लोअर युअर हँड्स एव्हरीवन. लोअर युअर हँड्स. डाऊट असेल तर आता रेज युअर हँड्स या क्वेश्चन मध्ये स्पेशली. क्लिअर आहे, कोणाला काही डाऊट नाहीये? गुड. ओके, चिरागला डाऊट आहे. बोल चिराग. सर तुम्ही काय बोलले 2 into m का नाही घ्यायचं, 2 ला काय नाही कन्सिडर करायचं ते सांगा. कॉन्स्टंट आहे रे. तू काय कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंटचा डायमेन्शन नसतात घरी. नंबर जो असतो ना कॉन्स्टंट, त्याला प्युअर नंबर म्हणतात. दिस इज कॉल्ड एज अ प्युअर नंबर. आणि कुठल्याही प्युअर नंबरला डायमेन्शनच नसतात. ठीक आहे. ओके सर. तू फक्त m चे डायमेन्शन घेतले, तुला डायमेन्शन नसतं. मानसी. सर क्वेश्चन मध्ये देताना आम्हाला देणार की P म्हणजे प्रेशर आहे की लिनियर मोमेंटम? नाही देणार, क्वेश्चन मध्ये देणार तुम्हाला. तर तुम्हाला ह्याचं काळजी नाही करायची की हा P प्रेशर घेऊ, पॉवर घेऊ का मोमेंटम घेऊ, बरोबर ना. सो P हा लिनियर मोमेंटम दिलेला असते प्रश्नामध्ये. पण पुढे जाऊन हळूहळू जाऊन पुढे तुम्हाला हळूहळू गोष्टी जसे समजतील तुम्हाला बघूनच कळेल की हा नक्की काय. आता सध्यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी वेल गेल्या. ओके सर. अजून कोणाला डाऊट? मानसीने चांगला क्वेश्चन विचारला की समजा हे नुसतं इक्वेशन दिलं असेल, मी तुम्हाला हे दिलंच नाही, तर तुम्हाला कळणारच नाही हा P काय घेऊ. कारण की P म्हणजे प्रेशर का पॉवर. तुम्हाला तर सगळ्यांना नॉर्मली असंच वाटतं असेल प्रेशर आणि पॉवर मधलाच कोणीतरी दिसतो हा, आणि निघाला कोण? तो लिनियर मोमेंटम निघाला. सो डोंट गो विथ द सिम्बॉल्स. M म्हणजे मासच असतं असं काही नाही, काही पण असू शकतं. सो ते तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेलं असेल एव्हरी टाइम. E म्हणजे एनर्जी दिलंय तुम्हाला. हळूहळू पुढे जाऊन आपण जेव्हा खूप वेळा युज करू ना की M ला आपण दरवेळेस मासच घेणार, सो तुम्ही समजून जाल की M मासच असतो. क्लिअर. आताच्या स्टेजला आय विल गिव्ह ईच अँड एव्हरी टर्म. क्वेश्चन नंबर 4 पुढचा क्वेश्चन तुमच्यासाठी थर्ड क्वेश्चन. हा थोडा अजून कॉम्प्लेक्स असतो.
दोनच टर्म्स आहे त्याच्यामध्ये, 3 नाही, प्लस काही दोनच टर्म्स. सो सिम्पली तुम्हाला LHS RHS चे डायमेन्शन काढायचे. आय विल गिव्ह यू मिनिंग ऑफ इच अँड एव्हरी टर्म. L असेल लेंथ जसं तुम्हाला वाटलं, M असेल मास जसं तुम्हाला वाटलं, A असेल ऍक्सेलरेशन जे तुम्हाला माहित होतं, G असेल ऍक्सेलरेशनच बट ड्यू टू ग्रॅव्हिटी, यांनी काही फरक नाही पडत, दिस इज स्टील ऍक्सेलरेशनच आहे. जे काय असेल काही गेस, जे असतो इम्पल्स, जे असतो इम्पल्स. ओके, यू कॅन लोअर युअर हँड्स, कुणाचे हँड रेज असतील तर. ट्राय दिस क्वेश्चन, आन्सर आलं की रेज युअर हँड. आन्सर झालं सॉल्व. अनिश, सानिध्य, सोहम, भुवन, चिराग, सोहम, तेजस, श्रुति, अनुष्का, जय, तनया, सर्वेश, आदित्य, रत्नेश, राहिल, अपूर्वा, प्राजक्ता, सुयश, अभिजित, सानिया, सिद्धांत, धनंजय, पंकजा, श्रुति, तन्मय, रजस, हर्ष, आदित्य कुलकर्णी, अपूर्व, ऋतुजा, सोहम महाजन, सत्यजीत, अनुष्का, श्रुति कुलकर्णी, आविष्कार. आविष्कारचं फर्स्ट डे वाटतं. संकेत, वरद, त्रिषा, अक्षर, ईशा, मृदुला, रजस, सना, श्रुती, अम्माई. ओके, बऱ्याच जणांनी आन्सर दिले. गुड. सो बऱ्याच जणांचे आन्सर आलेत. आता ज्यांचे आन्सर रॉंग आलेत ना, रॉंग म्हणजे ज्यांचं आलंय की रॉंग आहे हे स्टेटमेंट, यू कॅन लोअर युअर हँड्स. दिस स्टेटमेंट इज इनकरेक्ट जे म्हणतात ना, यू कॅन लोअर युअर हँड. इनकरेक्ट जे म्हणतात हे स्टेटमेंट रॉंग आहे, दिस स्टेटमेंट इज इनकरेक्ट, यू कॅन लोअर युअर हँड्स. ओके, सो काही जणांनी, जास्त जणांनी नाही केले लोअर, ऍक्च्युली कमी जणांनी लोअर केले, बट ज्यांनी लोअर केलेत ना त्यांनी आन्सर करेक्ट काढले का रॉंग काढलाय तर त्याचं आपण बघा. ज्यांनी लोअर केलेत ना हँड त्यांचा आन्सर ऍक्च्युली रॉंग. हे इक्वेशन करेक्ट आहे का? इक्वेशन करेक्ट कसं आहे आय विल प्रूव्ह. LHS RHS दोनच टर्म्स आहेत, सो वी आर गोइंग टू फाइंड डायमेन्शन ऑफ these two terms. Everyone can lower their hands now. Under root L by G. This is the first term and this is the second term. Under root J by MA. Now L is length, so L1. G is acceleration due to gravity. Acceleration due to कोणी पण असू देत. Due to कोण हे इम्पॉर्टंट नाही, इम्पॉर्टंट आहे की acceleration. So acceleration डायमेन्शन काय असतं? L1 T minus 2. बट हे दोघं नुसतं डिवाइड नाही केलंय, हे दोघांना रेस टू रूट केले. रूट, रेस टू रूट म्हणजे रूट मध्ये रूटला तुम्हाला माहितीये काय? अंडर रूट एक्स असेल ना टाईप मॅथमॅटिक्स मध्ये असं पण लिहू शकतो आपण रेस टू हाफ. हे तुम्हाला माहित असेल तर चांगलं आहे, नसेल माहित तर नोट करून घ्या. रूट एक्स इज ऍक्च्युअली एक्स रेस टू हाफ. क्यूब रूट ऑफ एक्स काय असतो? इट इज ऍक्च्युअली एक्स रेस टू 1/3. एक्स रेस टू 1/4 काय असतो? इट इज ऍक्च्युअली फोर्थ रूट ऑफ एक्स. सो हे रेस टू लिहितात त्याला, रूटला रेस टू हाफ लिहितात. तो तसाच मी इथे करणार आहे. रूटला आय एम गोइंग टू राईट रेस टू हाफ. अँड बिकॉज ऑफ दॅट व्हॉट इज गोइंग टू हॅपन? बिकॉज ऑफ रेस टू हाफ, रूटला रेस टू हाफ कन्वर्ट केल्यावरती L1 तर गेला, T minus 2 will go up, it will become T2. बरोबर का? T minus 2 वरती गेला की T2 and this T2 is raised to half. And what is T2 raised to half? Obviously powers multiply करायचे असतात. So T raised to 2 into half which is T raised to 1. So dimensions of left hand side चा आन्सर आलाय फक्त T1, only time राहिलाय त्याच्यात. चला RHS बघू.
RHS मध्ये इम्पल्स आहे. इम्पल्स आपण कालच बघितलंय. इम्पल्स मोमेंटमचा सेम असतो. L1 M1 T-1. दिस इज इम्पल्स. न्यूमरेटर. डिनॉमिनेटर मध्ये मास इंटू एक्सेलरेशन. डिनॉमिनेटर मध्ये काय आहे? मास इंटू एक्सेलरेशन. आता मास इंटू एक्सेलरेशनला मी सेपरेटली पण टाकू शकतो. मास तर M1 असतो, फंडामेंटल क्वांटिटीज आहे मास. एक्सेलरेशन काय आहे? L1 T-2. एक्सेलरेशन इज L1 T-2. बघा कॅन्सल काय होणार? M1 गेला, L1 पण गेला, T-2 गेला वरती. तर T-1 already was present in the numerator. When this T-2 will go up, it will become T+2. +2 - 1 is T1. So hence first and second दोन्ही expressions का, दोन्ही terms का dimension same आलंय. So this equation is dimensionally correct. This equation is dimensionally correct. Clear आहे? कोणाला काही डाऊट क्वेश्चन नंबर 3 मध्ये तर तुम्ही विचारू शकता. हँड लोअर करा सगळ्यांनी आधी, म्हणजे डाऊट्स घेण्यासाठी इझी राहील. कोणाला डाऊट असेल तर विचारू शकता. सुयश काही डाऊट असेल तर यू कॅन आस्क युअर डाऊट माइक ऑन करून. ओके, साहिल काही डाऊट असेल तर माइक ऑन करून विचार. बोल साहिल. ठीक आहे, साहिलचा आवाज नाही येत. तन्मया डाऊट असेल तर विचार, माइक ऑन करून. सर आपण LHS आणि RHS ला स्क्वेअरिंग बोथ साइड करू शकतो का? हो, दोन्हीकडे स्क्वेअर करू शकतो आपण आधी. स्क्वेअर करून नंतर पण डायमेन्शन काढू शकतो, काही प्रॉब्लेम. बरोबर. बट आता तू बरोबर विचारलंय, पण कसं विचारलं प्रश्नामध्ये? इक्वेशन आपण जसं सॉल्व्ह केलं ना, म्हणजे आहे तसं घेऊन सॉल्व्ह केलं, हे पण बरोबरच आहे. बट म्हणते की जर काही रूटचा हा जो कॉम्प्लिकेटेड पार्ट आहे तो अवॉइड करायचा तर ऑब्विसली डू इट, नो प्रॉब्लेम. करेक्ट मेथड. ठीक आहे. ओके सर, थँक्यू. अजून कोणाला काही डाऊट नसेल असं कोणी आहे कारण की ज्याला अजून एक अशा टाईपचा क्वेश्चन पाहिजे तर विचारा. तुम्ही हँड रेस करा, मी अजून एक क्वेश्चन घेतो, नाही तर वी विल मूव टू द नेक्स्ट वन. ओके, बरेच आहेत. गुड. अजून एक सॉल्व्ह करू. चला आता बघा, मी तुम्हाला असा क्वेश्चन देणार आहे की जो रॉंग आहे. तुम्हाला जमतो. खूप सारे करेक्ट झाले. आता हा बघा, हँड्स लोअर करा पहिले सगळ्यांनी. तुम्हाला मिनिंग सांगणार आहे, आता लगेच तर जमणार नाही तुम्हाला. पी म्हणजे यावेळेस प्रेशर आहे. एच आहे हाईट. एच काय हाईट? रो इज डेन्सिटी. जी इज ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन, म्हणजे ऍक्सेलरेशन. एम इज मास ऍज यू एक्सपेक्टेड. व्ही इज वेलोसिटी. आर इज रेडियस. आर काय आहे? आर रेडियस आहे. So whether this equation is correct or wrong, prove it. Tell me the answer. Rajas, can doubt hai? You can lower your hand. Rajas F. बोल Rajas. आवाज नाही येते तुझा. Just F. Even you can type in the chat box जर काही आवाज नसेल येत तुझा. तुझा आवाज इथे येत नाही आम्हाला. अपूर्वा, तुझा काय डाऊट आहे? नाही सर, आतापर्यंत व्हिडिओ क्लिअर दिसत नव्हता, आता दिसतोय. रेकॉर्डिंग बघा ना, रेकॉर्डिंग अपलोड केल्यामुळे जर काही मिस झाला. मानसी सॉल्व्ह करून झालं सर. ओके आन्सर आलं. चालेल. सो आता ज्यांचं सॉल्व्ह करून झालं यू कॅन रेज युअर हँड. बाकी रजस आपण नंतर बघू, सॉल्व्ह तुझा डाऊट नंतर.
ओके. मानसी, जय, आदित्य, भुवन, सोहम, सिद्धेश, अभिजित, तनया, सोहन, सर्वेश, चिराग, तेजस, श्रुति केसकर, तनुष्का, अमय, सिद्धांत, श्रुति कुलकर्णी, वरद, प्राजक्ता, सत्यजीत, आदित्य, सन्या, सुयश, नथमेश, श्रुति, साक्षी, अपूर्वा, हर्षिता, पंकजा, सना, प्रिशा, धनंजय, ईशा, ऋतुजा, अनीश, विश्वजीत, अपूर्व, सोहम महाजन. ट्राय करा रे बाकीच्यांनी. There are 3 terms and those 3 terms का you have to find whether dimensions are matching. सानिध्य. अपूर्वा. थोडा क्वेश्चन मोठा आहे. तुम्ही हँड लोअर करू नका रे. ज्यांचं झालंय हँड रेजच राहू दे. म्हणजे मला टोटल काउंट कळतोय किती जणांना आलाय. भुवन, साक्षी, आयुष, आविष्कार, नंतर I'll give you more 2 minutes. ट्राय करा. थोडा मोठा क्वेश्चन है. देन ये तनुष्का, गुड. तन्मय, खालचे बरेच राहिलेत अजून. करा रे सॉल्व. श्वेतल, श्रुती भोईटे, सुमेध पाठक, साईराज, साहिल, रिया, पीयूष, ओम, खुशी हे राहिलेत अजून. करा. ट्राय करा. सोपा आहे क्वेश्चन. अभिषेक, पूर्वा, क्षीरसागर, अथर्व भिसे, अथर्व काटकर, अजून एक लास्ट 1 मिनिट देतो मी. ट्राय करा. ज्यांनी सॉल्व्ह केले ना रे ते लोक चेक करा आन्सर बरोबर आहे का. ट्विस्ट याच्यामध्ये थोडासा. ओके. सो मी हा क्वेश्चन आता सॉल्व्ह करणार आहे. बट बिफोर दॅट मी जर सांगितला क्वेश्चन थोडा वेगळा असेल नॉर्मल वाले अजून करतायत सॉल्व्ह. तर याच्यामध्ये ज्यांचा आन्सर इनकरेक्ट म्हणजे जे आहे इनकरेक्ट आन्सर ज्यांचा आले ना दिस इक्वेशन इज इनकरेक्ट रॉंग आहे असं ज्यांना वाटते ना यू कॅन जस्ट लोअर युअर हँड्स. आन्सर रॉंग आहे इनकरेक्ट इक्वेशन ज्यांना वाटते ना दिस इक्वेशन इज इनकरेक्ट यू कॅन बेसिकली लोअर युअर हँड्स. तुम्हाला एक अंदाज येईल किती जणांचा करेक्ट आहे. ओके. सो साधारण 58-57 लोकांनी काहीतरी हँड रेज केला 55-58 मध्ये आणि त्यात आता 42 लोक अजून हँड रेज आहेत. याचा अर्थ 42 लोक म्हणतात नाही सर इक्वेशन करेक्ट आहे म्हणजे 12-13 लोक म्हणतात की रॉंग आहे. आणखी जसं एक्सपेक्टेड होतं रॉंग असलं पाहिजे. तर बघा रियालिटी काय आहे. रियालिटी आहे की हे इक्वेशन जे दिले ना ते इक्वेशन करेक्ट आहे. मी हे लास्ट इक्वेशन पण तुम्हाला मिळलं रॉंग देणार आहे पण ते करेक्टच इक्वेशन आहे. हे मी तुम्हाला करेक्ट इक्वेशन दिलंय. बघा ज्यांनी मिस्टेक केली आणि ज्यांना नाही आलंय त्यांनी नीट बघा स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह कसे करायचे असतात. दिस इक्वेशन कंटेन्स 3 टर्म्स. What are those 3 terms? The first one is pressure, P. The second one is H,
रो जी, height, density, acceleration, and the third term is mv square by r cube. ये तीनों terms का dimensions I am going to find and we will check whether the dimensions are same or they are different, right? So देखो first pressure का dimension क्या होता है? Pressure का dimension होता है L minus 1 m1 T minus 2. So this is what I have taken from the table, correct? So pressure झालं. Second आहे h rho g. h म्हणजे height आहे. So height we measure in what? We measure height in length. Length मध्ये most height ला. Rho is density. Density तर mass upon volume असतं ना. Density is mass upon volume. So density dimension already derived केला आपण. किती आहे density dimension? L minus 3 m1 dimension of density and acceleration due to gravity. मी आधीच सांगितलं. Acceleration ड्यू टू काय हे इम्पॉर्टंट नाहीये. एक्सेलरेशन हे इम्पॉर्टंट. सो ड्यू टू काही पण असू दे ना आपल्याला काय एक्सेलरेशन येते. सो एक्सेलरेशनचं डायमेन्शन इज व्हॉट? इट इज L1 T minus 2. This is what is the dimension of acceleration. And when you will combine all of them, कसं कंबाईन करायचं बघा. नुसतं शोधायचं L किती आहेत बघा. L किती आहेत? 1 आहे L. हा 2 आहे. 1 plus 1 2, but हे minus 3 आहे. So 2 minus 3 is minus 1. 1 plus 1 2, 2 minus 3 is minus 1. m तर एकटाच आहे. सो m चं काही टेन्शन नाही. t पण एकटाच आहे. t minus 2. सो आतापर्यंत फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन तरी मॅच होत आहेत बघा. आतापर्यंत तर इक्वेशन करेक्ट आहे. लास्ट बघू आता काय होतंय. लास्ट आहे mv स्क्वेअर बाय r क्यूब. m म्हणजे मास, इट इज m1. v म्हणजे वेलोसिटी. वेलोसिटी स्पीड असतं, पण त्याचा स्क्वेअर आहे काय? वेलोसिटीचा स्क्वेअर आहे. आणि डिनॉमिनेटर मध्ये r क्यूब आहे. रेडियस कशात मोजतो? रेडियस वी मेजर रेडियस इन लेंथ. सो लेंथचा क्यूब आहे. खाली काय येईल? क्यूब. एंड नाउ इफ यू स्क्वेअर दिस ब्रॅकेट, त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर केलं तर काय येईल? m1 ऍज इट इज राहील. आतमध्ये काय होईल? L2 स्क्वेअर केल्यावरती t minus 2. t minus 2 डिवाइडेड बाय काय आहे? L क्यूब आहे ना. हा स्क्वेअर केला L raised to 1. 1 into 2 is 2. Minus 1 into 2 is minus 2. And when this L3 and L minus 2 solve केलं, L3 वरती जाणार ना, minus 3 होणार. 2 minus 3 is minus 1. So L minus 1, M पण 1, T minus 2. These are dimensions and तिन्ही टर्मचे सेम आले. So you will write the last copy paste वाला स्टेप. काय ते? As all the terms in the above equation have same dimension, the above equation is dimensionally correct. समजलं का? आता मी तिन्ही चारही क्वेश्चन डायमेन्शनली करेक्ट दिले. त्याचा अर्थ असा नाही की एक्झाम मध्ये पण करेक्टच इक्वेशन येऊ शकतं रॉंग इक्वेशन. सो एखादं रॉंग इक्वेशन पण येऊ शकतं एक्झाम मध्ये. ह्याच्यात राहू नका प्रत्येक इक्वेशन करेक्टच असतो असं नाही. जस्ट एक्झाम्पल मी असे घेतलेले की सगळे करेक्ट आले चुकून. आणि चुकून म्हणजे मी बनवले तसे करेक्ट. सो मी रॉंग पण बनवू शकलो असतो. मी तर स्क्वेअर देऊन टाकला असता, तुमचा आन्सर रॉंग झाला असता ना. म्हणजे इनकरेक्ट आहे असं आन्सर आलं. पण सिन्स मी बनवताना असे बनवले, करेक्टच आन्सर आलं पाहिजे. So this was the answer for the question number, this fourth question. You can lower your hands now. Everyone can lower your hand. So थोडा डाउट साठी आपण सेशन ओपन करूया. पहिले सगळ्यांनी हँड लोअर करा. जिथून हँड रेस करतो तिथेच असतो लोअरचा ऑप्शन. आधी सगळ्यांनी हँड लोअर करा, नंतर डाऊट साठी ओपन करू आपण. ओके, आता सगळ्यांचे हँड लोअर आहेत. विश्वजितचा माईक ऑन आहे. यू कॅन म्यूट युअर माईक. ठीक. आता मला सांगा, तुम्हाला काही डाऊट असेल तर यू कॅन रेज युअर हँड. वन बाय वन मी नाव घेईन. कोणाला काही डाऊट असेल तर यू कॅन रेज युअर हँड. कोणालाही कुठलाही डाऊट नाही असं वाटतंय मला. ठीक आहे, कोणालाच काहीच डाऊट नाहीये. दॅट इज व्हेरी गुड. आय होप एव्हरीवन इट्स क्लिअर दॅट की हा पर्टिक्युलर टाईपचा ऍप्लिकेशन कसा डील करायचा आहे. 3 ऍप्लिकेशन्स वी आर गोइंग टू स्टडी. दिस वॉज द फर्स्ट वन. आणि फर्स्ट ऍप्लिकेशन कसा सॉल्व्ह करायचा आहे हे डिटेल मध्ये आपण बघितलंय. 3-4 न्यूमेरिकल्स मी एक सॉल्व्ह केलाय. 5 क्वेश्चन आपण सॉल्व्ह. आता राहिले 2-3 मिनिटं. त्या 2-3 मिनिटांमध्ये नवीन ऍप्लिकेशन मी काही चालू नाही करणार, ते चालू पण होणार नाही ऍक्च्युअली. तर 5 मिनिटांमध्ये आपण काय करू शकतो, तर अजून काही दुसरे डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता मला.
म्हणजे ह्या सब्जेक्ट रिलेटेड नाही, अजून काही क्लास रिलेटेड किंवा ऍप रिलेटेड, झूम ऍप रिलेटेड, तुम्ही काही इश्यू फेस करताय, डेटा संपतोय, असे लोक असतात काही त्यांचा डेटा संपतो सर तीन लेक्चर अटेंड करून, असे जण असतील तर यू कॅन रेज युअर हँड, आपण थोडं डिस्कस करू काय करता येईल. केदार बोल. केदार यू कॅन अनम्यूट युअर माईक. गेला. अजून कोणाला काही डाऊट, फेसिंग एनी इश्यू? अपूर्वा बोल. सर बायोचे लेक्चर कधीपासून स्टार्ट होणार आहे? बायोचे लेक्चर्स जे लोक बायो घेणार आहेत पुढे नीट साठी, तर आपले जे बायोचे सर आहेत सागर शहाणी सर, त्यांच्याकडे इंटरनेटचा इश्यू आहे थोडासा. लॉकडाऊन मुळे कुठला इंटरनेट सर्व्हिस पण त्यांना नाही मिळत आहे सध्या. सो ते ऑनलाईन लेक्चर रेकॉर्ड करणार आहेत आणि युट्यूबवर. सो या पुढच्या 2 दिवसांमध्ये बायोचा लेक्चर, जो पहिला लेसन आहे ना बायोचा, त्याचं फर्स्ट लेक्चर अपलोड होऊन जाईल. तर आपले जे मॅट्रिक्स ऑनलाईन अशी एक युट्यूब चॅनल बनवले आम्ही, त्याच्यावरतीच अपलोड करू. तर तुम्हाला ते मिळून जाईल तिथे. ठीक आहे, एकदम. थँक्यू सर. आदित्य बोल. सर बोल. आता आपण सीईटी आणि जेईचे एक्झाम्स देतो, तर सपोज आपल्याला दुसरे द्यायचे असेल, बिटसॅट असो किंवा एमईटी असो, तर त्याचे प्रिपरेशन मग कसे करतो आपण? आता बघ, बिट्स आणि VIT असते आणि मणिपाल असते. आता या एक्झाम ज्या आहेत ना, या सगळ्या एक्झाम्स जेईई मेन्स चे सबसेट आहेत. तुम्हाला सेट मध्ये शिकवलं असेल ना, सबसेट म्हणजे काय रे, त्यांचा सिलेबस हा जेईच्या सिलेबसच्या आतलाच सिलेबस आहे. फक्त फरक काय पडणार आहे की जर काही आपण जेई प्रॉपरली प्रिपेअर करतोय आणि VITचं वेगळं प्रिपरेशन नसतं किंवा बिट्सचं वेगळं प्रिपरेशनची गरज नाही. व्हॉट यू हॅव टू डू इज, कोचिंग जेव्हा होईल तेव्हा जेई मेन्सचं होईल कोचिंग. त्यावेळेस तुम्हाला बिट्सच्या बुक्स आम्ही रेकमेंड करू की हे बुक्स बिट्ससाठी घे रे बाबा, तुला हवा असेल तर. त्या करावं लागेल. अँड यू कॅन आस्क युअर डाऊट्स. लेक्चर्स नंतर आम्ही असतो ऑफिसमध्ये अवेलेबल, तर त्यावेळेस तुम्ही डाऊट्स वगैरे विचारू शकता. पण मला असं वाटतं की जर जेई मेन्स खूप चांगला करत असेल एखादा स्टुडंट, तर त्याला बिटचे डाऊट्स तर नाहीच येणार जास्त, कारण की बिट्सची लेवल थोडी इझी आहे. हा, त्याच्यामध्ये इंग्लिश हा एक थोडा सब्जेक्ट थोडे मार्क्स त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करतो. सो इंग्लिश साठी तुम्हाला थोडं वेगळं कोचिंग करावं लागेल, जे घरी पण बघू शकता नॉर्मली तुम्ही, पण क्लासमध्ये ते नाही होणार. फक्त बाकी सगळं होऊन जाईल. ओके, थँक्यू सर. येस. आदित्य झालं तर रजस. सर डाऊट क्लिअरिंग साठी किती वेळ असणार आहे? डाऊट क्लिअरिंग साठी किती वेळ म्हणजे रेग्युलर झाल्यावर किती आता ऑनलाईन? नाही, क्लास ट्युशन झालं. क्लास संपल्यावर सर. म्हणजे लॉकडाऊन संपल्यावर म्हणतोय तू? हा. लॉकडाऊन संपल्यावरती आम्ही 9:30 पर्यंत ऑफिसवरच असतोय. तुला कुठलाही डाऊट आला ना, तू येऊ शकतो ऑफिसवरती कधी पण. क्लासच्या शेजारीच ऑफिस आहे. सो आम्ही नॉर्मली 2 ते 8, 8:30, 9, 9:30 तर असतोच तिथे. आणि जर स्टुडंटला सकाळी वेळ असेल तर सकाळी येऊ शकतात, पण नॉर्मली सकाळी मुलं कॉलेजला जातात म्हणून येत नाही सकाळी. बट काही जण टायप मध्ये असतात, ते इव्हन सकाळी पण येतात डाऊट्स. क्लिअर? अजून कोणाला काही डाऊट? बाकी म्हणजे फिजिक्स रिलेटेड नाही, अजून काही असेल तुम्हाला? जसं मी सांगता नाही. सर लॉकडाऊन संपल्यावर हे तुम्ही परत घेणार आहे का सगळं? हा सिलेबस झालाय तो? लॉकडाऊन झाल्यावर तुम्ही परत नाही घेणार ऍक्च्युली, कारण की हे आता कमी पेसनी चालू आहे, पण स्लो पेसनी चालू आहे. आणि तुम्हाला समजत नसेल आता तर तुम्ही आताच हँडब्रेक करून नाही काय गोष्टी क्लिअर करून घ्या, पण हे परत नाही घेणार. म्हणजे परत एक दुसरी बॅच चालू होईल नक्कीच, की ज्यांनी ऑनलाईन लेक्चर अटेंड नाही केले, नवीन बॅच चालू होईल. तुम्ही त्या बॅच मध्ये नंतर काही जणांना वाटत असेल नाही आम्हाला हे नीट नाही कळालं, तुम्ही त्या बॅच मध्ये जॉईन करू शकता. पण आता ही बॅच जी पुढे गेली ना, ती बॅच पुढेच राहील. त्यांना हा बेनिफिट मिळतात की आपण लवकर चालू करतो, आपला पुढच्या लवकर संपेल आणि स्टार्ट होईल. पण जर तुम्हाला परत हे सगळं शिकायचं असेल तर लॉकडाऊन नंतर एक स्पेशल वेगळी बॅच बनणार आहे, ज्याच्यामध्ये आम्ही फॉर दोज स्टुडंट्स ज्यांनी ऑनलाईन लेक्चर अटेंड नाही केले. ते ऑप्शन आहे तुझ्याकडे. तुम्हाला
ते माझ्या फ्रेंडसाठी विचारायचं होतं सर. थँक्यू. फ्रेंड नंतर जॉईन करू शकतात ज्यांच्याकडे आपला इंटरनेट नाही. लॉकडाऊन नंतर क्लास चालू झाल्यानंतर वी विल हॅव अ सेपरेट बॅच, बट ही बॅच पोर्शन पुढे राहील. थँक्यू सर. सोहम बोल. सर दुसरे बाकीचे कॉन्स्टंट आहेत ना, प्लँक्स कॉन्स्टंट किंवा बोल्टमॅन कॉन्स्टंट, त्याला डायमेन्शन असतात का? हो, ते कॉन्स्टंट युनिट वाले कॉन्स्टंट. ठीक आहे. आपण जे नंबर म्हणतो ना, त्या नंबर नव्हता, पण नंबर 2, 4, 6 हे प्युअर नंबर्स, त्यांना कॉन्स्टंटला डायमेन्शन नसतात. बट ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, प्लँक कॉन्स्टंट हे कॉन्स्टंट जे असतात ना, ते युनिट वाले कॉन्स्टंट असतात. तर युनिट वाले कॉन्स्टंटला डायमेन्शन असतात आणि बिना युनिटच्या कॉन्स्टंटला डायमेन्शन नसतात. जसं की मी जर का तुला विचारलं की सर्कम्फरन्स माहिती आहे ना, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल आणि डायमीटर मध्ये रिलेशन काय आहे? सर्कम्फरन्स इज प्रपोर्शनल टू डायमीटर आणि ह्याचा जो कॉन्स्टंट असतो ना, तो कॉन्स्टंट असतो पाय. बरोबर ना? म्हणजे तुम्ही कुठलाही सर्कल घेतला आणि त्या कुठल्याही सर्कलच्या त्याच डायमीटरने जर काही त्या सर्कम्फरन्सला डिवाइड केलं, काय गेट अ मग छोटे छोटे सर्कलचे सर्कम्फरन्स बाय डायमीटर करून बघा, मोठ्या सर्कलचे सर्कम्फरन्स बाय डायमीटर करून बघा. एव्हरी टाइम यू विल गेट अ कॉन्स्टंट व्हॅल्यू विच इज 3.142 अशी मोठी व्हॅल्यू. ह्या व्हॅल्यूला आपण प्युअर कॉन्स्टंट म्हणतो ना, कारण की डायमेन्शनला युनिट नसतं. युनिट का नसतं? कारण की सर्कम्फरन्सचं युनिट पण मीटर असतं आणि डायमीटर पण आपण मीटर मध्ये मोजतो. सो तो युनिट कॅन्सल होऊन जातो. सो अशा कॉन्स्टंट्सचा ज्यामध्ये युनिट कॅन्सल होतो त्याला प्युअर कॉन्स्टंट्स म्हणतात आणि प्युअर कॉन्स्टंट्स आर ऑलवेज डायमेन्शन. आता तू जे विचारलं प्लँक्स कॉन्स्टंट, हा प्लँक्स कॉन्स्टंट हा डायमेन्शनल क्वांटिटी आहे कारण की त्याला युनिट आहे आणि त्याचे डायमेन्शन काय आहेत ना ते आता नाही सांगता येणार कारण की तुम्हाला आता फॉर्म्युला नाहीये. ठीक आहे. थँक्यू सर. अजून कोणी काही डाऊट? रवि सर. यस सर. मिश्रा सर जुड़ गए क्या? अभी तक नहीं. ठीक है, और थोड़ी देर डाउट ले लेता हूँ सर. ऋषभ सर, मेरे पेरेंट्स को इंटीग्रेटेड बैच क्या रहता है उसका डाउट होता है, तो परसों हाँ हे बघा रे, तो वो लोग हाँ इंटीग्रेटेड के बारे में बताऊं फिर तो. हाँ, क्योंकि वो पेरेंट्स का डाउट है, बहुत सारे कॉल आते हैं उनके. पेरेंट मीटिंग में ही डिस्कस कर लेते हैं. इनको ही बता देते, पहले ये लोग डिस्कस कर लेंगे उनसे, तो आधा डाउट उनका क्लियर रहेगा. ते बघा थोडंसं मी तुम्हाला सांगतो, इंटिग्रेटेड करण्याचा आणि नॉर्मल कॉलेज करण्याचा कोणी काय केलं पाहिजे. असं नाही की हे चांगलं ते वाईट, दोन्हीचे बेनिफिट्स आहेत, दोन्हीचे प्रोज अँड कॉन्स आहेत. तर मी तुम्हाला सांगतो काय इंटिग्रेटेड काय आहे आणि नॉर्मल कॉलेज काय. बघा, तर आता तुम्हाला प्रत्येकाला स्वतःला माहिती तुमचं एम काय आहे. इफ यू आर एमिंग फॉर नीट साठी तुम्ही एम करत असाल म्हणजे मेडिकल साठी तुम्हाला हार्डवर्क खूप लागणार. इफ यू आर एमिंग फॉर जेईई ऍडव्हान्स हार्डवर्क खूप लागणार. म्हणजे जर काही तुमचं एम IIT असेल, IIT टॉप IIT कॉलेजेस, किंवा तुमचं एम MBBS असेल, तुमचं एम IIT असेल किंवा MBBS असेल, तर अशा मुलांसाठी नॉर्मल कॉलेज करून म्हणजे सकाळी 7 ते 12 1 पर्यंत कॉलेज करून नंतर आमच्याकडे 2 ते 5 क्लास करून त्यांना टाइमच नाही मिळत अभ्यास करायला. सो ज्यांचा एम हे कॉलेजेस आहे ना, फिक्स आहे त्यांचं एम, मला हेच करायचं, मला नाही नॉर्मल म्हणजे मला नाही महाराष्ट्रातले कॉलेज घ्यायचे, मला IIT बॉम्बेच घ्यायचे महाराष्ट्रामध्ये असेल तर बाहेर कुठे IIT त्यांनी घ्यायचं, IIT मद्रास घ्यायचं, IIT करायचं. अशा स्टुडंट्सना आम्ही रेकमेंड करतो की तुम्ही जास्त वेळ अभ्यास करण्यासाठी टायअप कॉलेजेसमध्ये. काही कॉलेजेसची लिस्ट मी सांगेन नंतर, आता ही लिस्ट इम्पॉर्टंट नाही, इम्पॉर्टंट आहे कोणी घेतलं पाहिजे. सो ज्यांचं एम क्लिअर आहे, मला IITच करायचं, आय एम नॉट इंटरेस्टेड इन टेकिंग ऍडमिशन इन टू कॉलेजेस इन महाराष्ट्र. एम फिक्स असेल पहिलं. आता ज्यांचा एम क्लिअर आहे की नाही आम्हाला COEPs पाहिजे फिक्स, किंवा आम्हाला फिक्स VJT आहे, किंवा मला फिक्स PICT पाहिजे, टॉप कॉलेज आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग, किंवा ICT पाहिजे, केमिकल इंजिनिअरिंग मध्ये टॉप कॉलेज आहे इंडियामध्ये, हे कॉलेजेस ज्यांचा एम आहे किंवा ज्यांचा एम महाराष्ट्रामधले कॉलेजेस आहेत त्यांच्यासाठी फिक्स CET द्यायची गरज, MHT CET ज्याला आपण म्हणतो.
एक्झाम द्यायची गरज आहे, कारण की ऑल दीज कॉलेजेस आर बेसिकली फिल्ड 85% सीट्स आर फिल्ड बाय दिस एक्झाम अँड 15% सीट्स ज्या आपल्याला सोडायच्या नाहीयेत आर फिल्ड ऑन जेईई मेन्स एक्झाम. अँड या दोघांचं प्रिपरेशन आपल्याला म्हणजे जेई मेन्सचं प्रिपरेशन, ऍडव्हान्स म्हणत नाही, जेई मेन्सचं प्रिपरेशन आणि सीटचं प्रिपरेशन हे रेग्युलर आपण इव्हिनिंग 2 to 5 एक बॅच असेल आणि 5 to 8 एक बॅच असेल. याच्यामध्ये तुमच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे आपण एक बॅच तुम्ही घेऊ शकता कुठली पण. त्या बॅच मध्ये तुमचं टायमिंग असेल, यू कॅन डू द नॉर्मल कॉलेज. आता नॉर्मल कॉलेज मी तुम्हाला रेकमेंड का करतो, तुम्ही टायप नाही घेतलं तरी चालणार का, ह्या मुलांसाठी टायप नाही घेतलं तरी चालेल. वाय? बिकॉज your aim is this colleges. These colleges का exam is CET, which is based on state board. State board वरती based. So obviously state boardचं प्रिपरेशन तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट. त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट नाहीये स्टेट बोर्ड, तुमच्यासाठी स्टेट बोर्ड इम्पॉर्टंट आहे. सो स्टेट बोर्ड जर काही ह्या कॉलेजच्या स्टुडंटसाठी हे एम ठेवणाऱ्या स्टुडंटसाठी जर स्टेट बोर्ड इम्पॉर्टंट असेल तर ऑब्व्हियसली ते कॉलेजमध्ये गेले ना जर काही, तर कुठेतरी काहीतरी कॉलेजमध्ये स्टेट बोर्डच्या नॉलेजचं ऍडिशन नक्कीच. तुम्ही मग कॉलेज कुठलं घेताय ते तुमच्यावरती काय. तुम्ही कॉलेज थोडंसं स्ट्रिक्ट घेतलं तरी चालेल, की जर काही तुम्हाला वाटत असेल नाही मी थोडं स्ट्रिक्ट कॉलेज घेतो म्हणजे कॉलेजमध्ये पण अभ्यास आहे, तुम्ही जसं की अर्सलाच घेतलं किंवा केबी घेतलं कमलनयन बजाज, इट इज फाईन. तुमचा अभ्यास तिथे चांगला होईल कारण ती स्ट्रिक्टली करून घेते, तर तुमचं बोर्ड चांगलं होईल. प्लस संध्याकाळी क्लासमध्ये आपला सीईटी आणि जेईई पॉईंट ऑफ व्ह्यू शिकवणं होईल आणि नंतर मग तुमच्याकडे परत 5 नंतर 10 पर्यंत वेळ मिळेल वेन यू कॅन प्रिपेअर. अँड सीईटी प्रिपेअर करण्यासाठी ऑनेस्टली सीईटी प्रिपेअर करण्यासाठी 5 hours इज इनफ. डेली 5 तास खूप जास्त झाले. डे 1 पासून तुम्ही जर काही रोज 4-5 तास अभ्यास करत असाल तर सीईटी साठी परफेक्ट टाइम आहे. जेई मेन्स आणि सीईटी, आता मी जेई मेन्स काय इन्क्लूड करतो कारण की पोर्शन सेम झालं. सो जेई मेन्स आणि सीईटी सेमच होणार. आता तुम्ही बघालच, तुम्हाला डेमो लेक्चर्स का देतोय आम्ही, की जसं आपण मेजरमेंट संपून आले सर की नंतर तुम्हाला कळेल कसं पॅटर्न मध्ये आम्ही एमसीक्यू घेतो. Then we will solve JEE mains चे previous MCQs. We will solve CET चे previous MCQs. So तुम्हाला आयडिया येईल. सो तसंच प्रत्येक लेसन आम्ही घेणार आहे. लेसन संपला की we will solve assignments from previous year JEE exam, previous year CET exam. सो तुम्हाला आयडिया येते क्वेश्चनच्या लेवल. सो हे सगळं संध्याकाळच्या बॅचला होतं आणि संध्याकाळच्या बॅचला नॉर्मल कॉलेजेस इज रेकमेंडेड. बट तरी तुम्ही म्हणाल नाही सर आम्हाला तर टायपच घ्यायचं, बट आम्हाला ह्याच बॅचमध्ये कंटिन्यू, तर तुम्ही टायप घेऊ शकता, प्रॉब्लेम काही नाही. टायप घेतल्यावर तुम्हाला कॉलेजला जायचीच गरज नाही, तुम्हाला पूर्ण दिवस मिळणार. बट प्रॉब्लेम काय होईल त्याच्यामध्ये, की जर तुम्हाला पूर्ण दिवस मिळाला ना, 3च तास क्लास, 24 तासामध्ये 3च तास क्लास, बाकी काही 21 hours तुम्ही बोर होऊन जा. सो थोडासा रुटीन सेट राहण्यासाठी मी रेकमेंड करतो तुम्ही कॉलेज घ्या. जर तुम्हाला वाटलं की नाही सर कॉलेजमध्ये टाइम आम्हाला मिळत नाही अभ्यास करायला, तर तुम्ही 11वी कॉलेज करून 12वीला तुम्ही टायर घ्या, काही प्रॉब्लेम. कारण की 12वी अजून जास्त इम्पॉर्टंट इयर आहे. So you can switch later on in 12th standard, but I would recommend stick to normal colleges if your aim is very clear. Aim clear असेल, stick to normal college. आता टायप कोणासाठी आहे ते इम्पॉर्टंट आहे. ज्यांचा एम क्लिअर आहे की त्यांना IITच करायचं आहे, ज्यांना स्टेट बोर्डचा सिलेबस नाहीच इम्पॉर्टंट वाटत किंवा नाहीच करायचं आहे, त्यांना IITच करायचं किंवा नीट बायोलॉजीच करायचं, NCERT परफेक्ट करायचं. आमच्या स्टुडंटसाठी बॅचेस ज्या ते बॅचेस मॉर्निंग मध्ये असतात, सकाळी 8 ते 2, 6 hours. त्यांची फी ऑब्व्हियसली थोडी वेगळी असणार आहे, बट त्यांचा सकाळच्या वेळेस क्लास असणार आहे. आणि त्याचं लोकेशन एकच आहे काय, त्याचं लोकेशन फक्त निगडीला आहे. निगडी म्हणजे कुठे, हे संभाजी चौकात पण बॅचेस असतील, या संभाजी चौकात आणि निगडी म्हणजे निगडी चौकात कोहिनूर आर्केड मध्ये तिथे पण बॅचेस असतील. बट ही बॅच जी असेल ऍडव्हान्स, ती बॅच फक्त आणि फक्त निगडीला कोहिनूरला असेल. कोहिनूर आर्केड रनिंग स्ट्रीटच्या वरती त्या बिल्डिंग मध्ये आपण आपला क्लास आहे, तिथेच फक्त ही बॅच होत आहे. या बॅच मध्ये टायप कंपल्सरी आहे. टायपचे कॉलेजेस लेटर ऑन, बट या कॉलेजेस या पर्टिक्युलर बॅच साठी कंपल्सरी टेक टायप. ऑब्व्हियसली KVPY वाले इंटरेस्टेड स्टुडंट्स इज ऑल्सो included in this batch. KVPY, JEE mains or NEET, aiming for CET, aiming for these colleges, go with normal batch, no need to take time. कोणाला काही डाऊट आहे का? पहिले तर हँड लोअर करा सगळ्यांनी, असं नाही कोणाचीच हँड रेज नाहीये. सर मिश्रा सर आ गए. ठीक आहे, मैं 2 मिनिट मेंटेन करता हूँ. सो स्टुडंट्स, हे आपण आता तुम्हाला मी जस्ट आयडिया दिला. यू कॅन हॅव अ डिस्कशन विथ युअर पेरेंट्स
आणि आपण हे डिटेलमध्ये थर्सडेला पेरेंट्स बरोबर आम्ही डिस्कस करू की काय पुढचा स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. स्टुडंट टू स्टुडंट इट विल डिफर ऑब्वियसली. सो हे सगळं तुम्हाला आता एक बेसिक आयडिया आलाय. यू कॅन डिस्कस इट विथ युअर पेरेंट्स अँड देन ऑन थर्सडे मीटिंग सेट करीन मी. आय विल पोस्ट इट ऑन द ग्रुप. ओके. सो आता केमिस्ट्री लेक्चर साठी एक 2 मिनिटं ब्रेक घेऊन केमिस्ट्री लेक्चर स्टार्ट. Yes. Please stop writing on that screen. सबका नाम आ रहा है. आदित्य कुलकर्णी, प्रथमेश, तेजस कोल्ले, अनिश. अनिश तू भी कर रहा है ये काम? हेलो. नहीं सर, गलती से हो गया. अच्छा, गलती से हो गया तेरे से. और कैसा है तू? अच्छा हो सर. ओके. मैंने जानबूझ के नाम डाल दिया सो दैट बच्चे समझे. ओके. सो जो भी वो ड्रॉ कर रहा है उसका नाम भी आता है. हाँ. बहुत लोगों को लगा पता ही नहीं चलेगा कि किसने क्या किया. सर गलती से हो गया. गलती करने का भाग ही जा रहा है. सर ये ऑप्शन लेकिन अच्छा है ना, अगर किसी बच्चे को लिखना है तो वो भी वो पेपर पे लिख सकता है. आपने ये दिया ऑप्शन, लेकिन बच्चे लिखते नहीं है ना, उनके पास पेन नहीं रहता है. और वो है अगर किसी के पास है उसको कुछ डाउट. सर रजस है क्या? देखिए रजस. यस सर. एफ, रजस एफ करके भी कोई. रजस फेगड़े. 2 लोग हैं एक्चुअली. एक रजस देशपांडे है, राइट? यस सर. एंड एक रजस फेगड़े बोल के है फ्रॉम मातृ विद्यालय आई गेस. एंड रजस देशपांडे इज फ्रॉम मोबाइल चेंज करके आएंगे. रजस देशपांडे. यू आर फ्रॉम सिटी प्राइड. So how many of you are from CBSE schools? Please raise your hand. Sania Gokhale, Sarvesh, Sanket, Rajesh, Sanit, Shruti, Ayush.
बाकी स्टेट बोर्ड से हैं। कोई आईसीएसई से भी है? अच्छा, संकेत इज फ्रॉम आईसीएसई, अभिजीत आल्सो फ्रॉम आईसीएसई। सर स्टार्ट करते हैं अभी। हेलो, हाँ सर, स्टार्ट कर रहे हैं। स्क्रीन किसका आ रही है? मैट्रिक्स ऑनलाइन हैज स्टार्टेड स्क्रीन शेयरिंग, आपका ही है क्या? हाँ हाँ, मेरा ये। ओके। निशांत सर भी है क्या? मैं निशांत सर शायद नहीं है, एक नाम से है वो। हाँ सर, हाँ सर। ओके। नहीं, होस्ट मैं ले रहा हूँ सर जी, वो स्क्रीनिंग में प्रॉब्लम होता है। रजस आ गया है और खाने गए थे। ओके बच्चों, वेलकम एवरीवन फॉर द केमिस्ट्री लेक्चर। हम लोग आज का लेक्चर पहले क्वेश्चन से स्टार्ट करने वाले हैं। एंड सबसे पहला क्वेश्चन हम लोग देखना है कि सबसे पहले किसका आंसर आ रहा है। तो स्टार्ट डूइंग दिस क्वेश्चन फर्स्ट, क्योंकि हम लोग ने कल 2 लॉ देखे थे, एवोगाड्रोस लॉ और गay-लुसाक्स लॉ। दोनों को मिला के ये क्वेश्चन है, दोनों का कॉन्सेप्ट इसमें लगेगा। तो आप कितना ध्यान में रखें, कल का बात उसको इस क्वेश्चन से पता चल जाएगा। ट्राई कीजिए, जल्दी बताइए। ओके, जिनको अगर रिएक्शन में प्रॉब्लम हो तो मैं उनको रिएक्शन भी दे देता हूँ, सो दैट उनको रिएक्शन ध्यान में रहे एंड उससे सॉल्व कर सके। तो बच्चों, रिएक्शन है आपका, एसिटिलीन का फॉर्मूला आपको पढ़ा हुआ है ऑलरेडी, C2H2 प्लस O2 फॉर्म्स CO2 प्लस H2। ये रिएक्शन तो आपने पहले भी पढ़ा है, तो इसी रिएक्शन पे बेस्ड आपको कॉन्सेप्ट लगाना है, ठीक है। लेकिन याद रखिएगा, लॉ ऑफ गेसुक्स लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी को यूज करता है बैलेंसिंग के लिए, अपने कोएफिशिएंट को कैलकुलेट करने के लिए। तो आपको कोएफिशिएंट को कैलकुलेट करना है, तो इस इक्वेशन को बैलेंस करना बहुत जरूरी है। तो सबसे पहले बैलेंस कीजिए। आपने 9th स्टैंडर्ड में बैलेंसिंग सीखा है, 10th में भी पढ़ा है, इसको फटाफट बैलेंस कीजिए। ओके, बैलेंस्ड केमिकल इक्वेशन क्या आ रहा है, बताएगा कोई? व्हाट इज द बैलेंस्ड केमिकल इक्वेशन? हाँ मानसी बताओ। 2C2H2 2C2H2 plus 5O2 gives 4CO2 plus 2H2. plus 5O2 gives 4CO2 plus 2H2, 2H2. right? Okay. ठीक है। So 2C2H2 plus 5O2
फॉर्म्स 4 CO2 प्लस 2 H2O। ठीक है, चलिए आप ये बैलेंस इक्वेशन आपको पता चल गया है और बोल रहा है एयर में 21% ऑक्सीजन है। अब क्वेश्चन देखिए, तो सबने पहले बैलेंस इक्वेशन लिख लिया, पहले बैलेंस इक्वेशन लिख लीजिए, फिर मैं आपको क्वेश्चन दिखाता हूँ। ओके, क्वेश्चन देखिए। क्वेश्चन में आपको दिया हुआ है एयर कंटेन्स 21% ऑफ ऑक्सीजन बाय वॉल्यूम। बार बार स्क्रीन So air contains 21% oxygen by volume. Calculate the theoretical volume of air which will be required for the burning of 500 cubic feet of C2H2। एसिटिलीन गैस के क्यूबिक फीट का वैल्यू दिया है, मतलब वॉल्यूम दिया है हमको, वो सीसी क्यूब में दिया है, क्यूबिक फीट क्यूब में दिया है। तो आपको C2H2 का जो वॉल्यूम है वो फीट क्यूब में दिया है। अब आपको क्या कैलकुलेट करना है कि एयर रिक्वायर्ड कितना होगा for the burning of this amount of gas। चलिए जल्दी आंसर आना चाहिए। किसी को आ रहा है आंसर? आई होप सब ट्राई कर रहे होंगे, लेकिन साइमल्टेनियसली मैं भी आपको बताता हूँ। देखिए हमको C2H2 का वॉल्यूम दिया है, वॉल्यूम ऑफ C2H2 इज इक्वल टू 500 फीट क्यूब दिया है। ओके, और उसको ऑक्सीजन के साथ रिएक्ट करा रहा है। तो अब हम एयर में 21% वाला बात में डिस्कस करें। पहले हम लोग गेल-लिसाक्स लॉ को यहाँ अप्लाई करते हैं, जो क्या बोलता है 2 वॉल्यूम ऑफ C2H2 reacts with 5 volume of O2 to form 4 volume of CO2 and 2 volume of H2। ये बातें हमको बताता है। क्या बता रहा है कि 2 volume of C2H2 react with 5 volume of O2 to give 4 volume of CO2 and 2 volume of H2O। ये चीज हम लोग को अंडरस्टैंडिंग दे रहा है। अब इसका मतलब कि अगर हम लोग को 2 वॉल्यूम C2H2 को रिएक्ट कराना है तो कितने वॉल्यूम ऑफ ऑक्सीजन की रिक्वायरमेंट है? 5 वॉल्यूम ऑफ ऑक्सीजन की रिक्वायरमेंट है। ये हम लोग को समझ के रखना है। तो हम लोग बेसिकली क्या करने वाले हैं, 2 वॉल्यूम ऑफ C2H2 के साथ 5 वॉल्यूम ऑफ O2 को रिएक्ट कराएंगे। तो इसी रेशियो से हम लोग 500 फीट क्यूब के लिए ऑक्सीजन कितना रिक्वायर्ड है वो कैलकुलेट करेंगे। तो हम बोल सकते हैं 2 वॉल्यूम ऑफ C2H2 requires 5 volume of O2, right? And that's why 500 feet cube of C2H2 requires 5/2 into 500 feet cube of O2। तो इसको कैलकुलेट कीजिए, एटलीस्ट इसको कैलकुलेट कीजिए बच्चों। तो ये 250 यहाँ वैल्यू आ जा रहा है और ये वैल्यू आ रहा है 1250 फीट क्यूब ऑफ O2। तो आपको जो वैल्यू आ रहा है वो आ रहा है 1250 फीट क्यूब ऑफ O2। नाउ क्वेश्चन में हमको एक और चीज क्या बोल रहा है, बोल रहा है
कि 21% ऑक्सीजन बाई वॉल्यूम एयर में प्रेजेंट है, और हमको जो वॉल्यूम कैलकुलेट करने बोल रहा है वो किसका बोल रहा है? दे वांट अस द theoretical volume of air required. They don't want us the volume of oxygen, but what they want the volume of air. So हम क्या करते हैं, एयर का वॉल्यूम जो रिक्वायर्ड है वो x मान लेते हैं. मान लो वॉल्यूम ऑफ एयर रिक्वायर्ड is equals to x feet cube. ओके, नाउ अगर हम लोग को उस x वॉल्यूम में 1250 वॉल्यूम ऑफ ऑक्सीजन चाहिए, इसका मतलब x कितना होगा ये आप बताइए एटलीस्ट. चलिए आप x जो वॉल्यूम ऑफ एयर है विच मस्ट कंटेन 1250 फीट क्यूब ऑफ ऑक्सीजन फॉर द रिएक्शन ऑफ 500 फीट क्यूब ऑफ C2H2, वो बताइए. 500 फीट क्यूब ऑफ C2H2 के लिए हमको पता है 1250 फीट क्यूब ऑफ ऑक्सीजन लग रहा है, और वो कितने वॉल्यूम ऑफ एयर में प्रेजेंट है, तो वो मैंने x मान लिया. वो x को कैलकुलेट कीजिए. तो आपको परसेंटेज दिया है, वो x से आप हाँ रजस बताइए. 1909 फीट क्यूब. 1909 फीट क्यूब. नहीं, आप कम वैल्यू कम कैसे हो जाएगा? एयर का वैल्यू ज्यादा चाहिए ना, तब ना आपको कम ऑक्सीजन मिलेगा. हाँ, दूसरा मानसी बताइए. मानसी बताइए. 59523.8 फीट क्यूब. वेरी गुड, वेरी गुड. सो आपको इसको कैलकुलेट करना कैसे है? x का 21% ये वैल्यू होना चाहिए ऑक्सीजन का, क्योंकि अगर वॉल्यूम ऑफ एयर x है तो उसमें 21% वॉल्यूम किसका है बच्चों? दैट इज द वॉल्यूम ऑफ ऑक्सीजन. और ऑक्सीजन का वॉल्यूम रिक्वायर्ड कितना है हम लोग को? द रिक्वायर्ड वॉल्यूम ऑफ ऑक्सीजन इज 1250 फीट क्यूब. तो इसको जब आप सॉल्व करेंगे तो आपका x का वैल्यू जैसे मानसी ने बताया, इट विल बी 5952.38 फीट क्यूब. ओके बच्चों, ये आप प्लीज लिख लीजिए, सॉल्यूशन लिख लीजिए ये पूरा. जल्दी लिख लीजिए. हाँ रजस, कोई डाउट है? ओके बच्चों, बताइए जल्दी. लिख लिया सबने? सबने अगर लिख लिया हो तो हम लोग फर्दर आगे बढ़ते हैं. ओके, चलिए अब सेकंड क्वेश्चन की तरफ देखते हैं. सेकंड क्वेश्चन क्या है वो इसको डिस्कस करते हैं. चलिए सेकंड क्वेश्चन है हमारा, वन वॉल्यूम ऑफ गैसियस कंपाउंड कंटेनिंग जस्ट सेकंड क्वेश्चन अब आपको दिख रहा होगा. वन वॉल्यूम ऑफ गैसियस कंपाउंड containing carbon, hydrogen and oxygen was burnt in the presence of 2 volume of oxygen. मतलब एक गैसियस कंपाउंड है, उसमें कार्बन, हाइड्रोजन और ऑक्सीजन तीनों एलिमेंट प्रेजेंट है. उसको 2 वॉल्यूम ऑफ ऑक्सीजन के साथ बर्न किया गया है. द रिजल्टेंट गैसेस कंटेन 2 वॉल्यूम ऑफ कार्बन डाइऑक्साइड, 2 वॉल्यूम ऑफ स्टीम दैट इज वाटर इन गैसियस फॉर्म. फाइंड द मॉलिक्यूलर फॉर्मूला ऑफ द कंपाउंड if all volumes were measured under similar condition of temperature and pressure. तो क्वेश्चन एक बार पढ़िए, जल्दी से आंसर निकालिए.
सिमिलर क्वेश्चन है, खाली यहाँ पे आपको एक एक्स्ट्रा फॉर्मूला वो भी निकालने बोल रहा है। जल्दी करेंगे बच्चों, हम लोग को और बाकी के टॉपिक्स को भी डिस्कस करना है। हाँ मानसी बताइए क्या आंसर आया आपका? C2H4O2 C2H4O2, H4O2 वेरी गुड, सही है C2H4O2। और किसी को आया है C2H4O2? मानसी के अलावा और किसी को आ रहा है? हाँ श्रुति, तान्या, वेरी गुड, तनया सॉरी, प्रजक्ता, जय, अब काफी लोगों को धीरे धीरे आ रहा है, विश्वजीत, और किसी को आ रहा है? चलिए सानिया को भी आया है, सोहम को भी आया है, वेरी गुड, काफी लोगों को आया है। सो द आंसर शुड बी C2H4O2। ठीक है, अब हम लोग बाकी लोगों को देखते हैं कि कैसे बनेगा, कैसे सॉल्व होगा। ना क्वेश्चन में है कि हम लोग को कार्बन, हाइड्रोजन एंड ऑक्सीजन कंटेनिंग कंपाउंड दिया हुआ है। ठीक है, तो अगर इसका हम फॉर्मूला मान लेते हैं CXHYOZ। नाउ CXHYOZ को जय और सोम को, अच्छा किसी को कोई प्रॉब्लम हो तो बताइएगा, दिखने में कोई प्रॉब्लम है, वॉइस में कोई प्रॉब्लम है तो बताइएगा। ओके, अब इसको हम लोग किस चीज से रिएक्ट करें? ऑक्सीजन से रिएक्ट करें, और ऑक्सीजन से रिएक्ट कराने के बाद हम लोग को कार्बन डाइऑक्साइड और स्टीम का फॉर्मेशन हो रहा है। ठीक है, जिसमें हम लोग को कार्बन डाइऑक्साइड का वॉल्यूम 2 वॉल्यूम दिया है, स्टीम का भी वॉल्यूम हम लोग को 2 वॉल्यूम दिया है, और ऑक्सीजन का भी वॉल्यूम हम लोग को 2 वॉल्यूम दिया है। ये सारे वॉल्यूम हम लोग को गिवन है। अब हम लोग को क्या बोल रहा है कि मॉलिक्यूलर फॉर्मूला ऑफ द कंपाउंड को कैलकुलेट करना है। तो हम लोग को बेसिकली यहाँ क्या करना है, एवोगाड्रोस हाइपोथेसिस लगाना है, और 1 वॉल्यूम ऑफ CXHYOZ भी हम लोग को दे रहा है। तो 1 वॉल्यूम ऑफ CXHYOZ reacts with 2 volume of oxygen to form 2 volume of CO2 and 2 volume of H2O। तो अब अगर हम चाहें तो डायरेक्टली कंपैरिजन से भी इस चीज को समझ सकते हैं, नहीं तो एक और थ्योरी है जिसको हम लोग आगे सीखने वाले हैं, उसको बोलते हैं POAC, प्रिंसिपल ऑफ एटॉमिक कंजर्वेशन, उसके थ्रू समझने की कोशिश करते हैं। ठीक है बच्चों, तो POAC में बताया जाता है इसको प्रिंसिपल ऑफ एटॉमिक कंजर्वेशन। इससे आप बहुत सारे क्वेश्चन आसानी से सॉल्व कर सकते हैं। वैसे सिंपल आपको कंपेयर करके भी सॉल्व करना कोई टफ नहीं है इसमें। अब जैसे देखिए, आपको 2 वॉल्यूम ऑफ कार्बन डाइऑक्साइड दिया है, ठीक है, और 2 वॉल्यूम ऑफ ऑक्सीजन दिया है। हम लोग को अभी तत्काल वॉल्यूम ऑफ ऑक्सीजन बाद में यूज करेंगे, सबसे पहले वॉल्यूम ऑफ कार्बन डाइऑक्साइड से सॉल्व करते हैं। तो हम क्या बोल सकते हैं कि 1 वॉल्यूम ऑफ CXHYOZ जो दे रहा है, उसमें अगर हम लोग देखें तो टोटल कार्बन एटम कितने हैं? रवि सर, थोड़ा ये नेट का प्रॉब्लम आ रहा है, बार बार स्क्रीन शेयरिंग रुक जा रहा है। ओके, एक मिनट, मैं जस्ट देख रहा हूँ, ट्राई कर रहा हूँ इसको, लेकिन बार बार स्क्रीन शेयरिंग रुक जा रहा है।
ऑडियो क्लियर है सर आपका? दूसरा वाला क्लियर है? यस, अभी दिख रहा है सर। हाँ वही, वो सर बीच में ही चला जाता है, अचानक से लिखते लिखते गायब हो जाता है। ओके, तो कुछ एक कल से मैंने एक सॉफ्टवेयर दिया है, वो कल से अपडेट होगा, तो वो प्रॉब्लम नहीं आएगा, क्योंकि ओके। अभी मैं लैपटॉप से जोड़ रहा हूँ, वो लैपटॉप में ही रहेगा, तो ये इश्यू नहीं रहेगा। ओके ओके, चलिए। प्रॉब्लम फेस नहीं करना पड़ेगा, आज भर के लिए थोड़ा सा हम लोग टॉलरेट करें बस। ओके, सो ध्यान से सुनिए। तो हम लोग पीओएसी की बात कर रहे थे, प्रिंसिपल ऑफ एटॉमिक कंजर्वेशन। तो हम यहाँ पहले पीओएसी अलग अलग एलिमेंट के लिए लगाते हैं। तो पहले कैसे लगाते हैं, कैसे कैलकुलेट करते हैं, वो आपको बताता है। तो पहले पीओएसी ऑफ कार्बन को हम लोग देखते हैं। तो हमारे रिएक्टेंट साइड में कार्बन का नंबर कितना है, एक्स, कार्बन के एक्स एटम है, और उस कंपाउंड का वॉल्यूम हमको 1 वॉल्यूम दिया हुआ है। सो अगर देखेंगे, सो 1 इंटू एक्स, सर लिख नहीं रहा है ये, अब दिखा? ओके बच्चों, तो 1 इंटू एक्स आपका जो नंबर ऑफ कार्बन एटम्स है, वो अगर आप देखेंगे तो रिएक्टेंट साइड में, और वही आप प्रोडक्ट साइड में देखेंगे तो 2 वॉल्यूम इंटू 1। कैसे? कार्बन डाइऑक्साइड में कार्बन एटम का नंबर कितना है, 1। तो इस तरह से आप एक्स के वैल्यू को डायरेक्टली बता सकते हैं, 2। वैसे ही आप डिफरेंट एलिमेंट के लिए पीओएसी अप्लाई कीजिए। तो अब हम अप्लाई करते हैं पीओएसी फॉर हाइड्रोजन। तो हाइड्रोजन के लिए पीओएसी जब लगाएंगे, तो आपको पता है CxHyOZ में हाइड्रोजन का नंबर जो है वो है Y। तो अगर देखें तो उस कंपाउंड का वॉल्यूम 1 वॉल्यूम है। तो इस तरह से हम लोग लिख सकते हैं 1 इंटू वाई। अब हमारे प्रोडक्ट साइड में जो हाइड्रोजन है वो कहाँ प्रेजेंट है, इट इज प्रेजेंट इन H2O। तो वहां जो वॉल्यूम है हमारे हाइड्रोजन का वो 2 वॉल्यूम है। ओके, सो उस तरीके से हम इसका कैलकुलेशन कैसे लिख सकते हैं, 2 इंटू 2 दैट इज 4। सो इस तरह से हमारा टोटल y का वैल्यू कितना आ जाएगा, 4। रवि सर, हेलो रवि सर। यस सर, बोलिए ना। ये नहीं हो रहा है, दिख रहा है ना सर? तो बहुत लेट आ रहा है क्या? देखते अभी, मैं ऑब्जर्व करता हूँ वापस से। स्टूडेंट देखिए सर, अगर कुछ प्रॉब्लम आएगा तो बताइएगा, मैं री-लॉग इन करता हूँ फिर, ठीक है? क्योंकि मैं जो स्क्रीन देख रहा हूँ उसमें लेट आ रहा है। बच्चों आपको भी लेट आ रहा है, डिले हो रहा है क्या? हाँ सर। बोलने के बाद आता है। ओके चिराग, अगर फिर हाँ प्रथमेश, थैंक यू। हम लोग देखते हैं, अगर नहीं हुआ तो फिर री-लॉग इन करता हूँ मैं। थोड़ा नेटवर्क का इश्यू के चलते ऐसा शायद आ रहा होगा, री-लॉग इन करूंगा अगर ऐसा कुछ हुआ, ठीक है? तो इस तरह से हम लोग y का भी वैल्यू कैलकुलेट कर पाए। अब हम लोग पीओएसी किसके लिए अप्लाई करते हैं, तो अब हम पीओएसी फॉर ऑक्सीजन अप्लाई करके देखते हैं। तो पीओएसी फॉर ऑक्सीजन कैसे अप्लाई करेंगे, अगर हम CxHyOZ में देखें तो हमारा टोटल वॉल्यूम CxHyOZ का 1 है। तो 1 इंटू Z, और रिएक्टेंट साइड में ऑक्सीजन कहाँ प्रेजेंट है, अगर देखेंगे तो O2 के फॉर्म में भी हमारा ऑक्सीजन प्रेजेंट है। ऑक्सीजन इज प्रेजेंट इन द फॉर्म ऑफ O2 भी। तो वहां पे ऑक्सीजन के एटम्स कितने हैं, तो 2 वॉल्यूम दिया हुआ है इंटू 2 एटम ऑक्सीजन, क्योंकि हमारे पास वॉल्यूम कितना प्रोवाइडेड है, 2 वॉल्यूम, और साथ साथ में ऑक्सीजन के एटम्स कितने हैं, 2। तो इस तरह से हम लोग पीओएसी जब अप्लाई करेंगे तो हमको प्रोडक्ट साइड में भी पीओएसी अप्लाई करना पड़ेगा। प्रोडक्ट साइड में हमारे पास जो कार्बन डाइऑक्साइड है बच्चों, उस कार्बन डाइऑक्साइड में अगर देखें तो हमारा वॉल्यूम 2 दिया हुआ है, और ऑक्सीजन के एटम्स कितने हैं, 2 एटम्स है। तो इस तरह से 2 इंटू 2, साथ साथ में
अगर हम वाटर में भी देखें तो वहां पे भी ऑक्सीजन प्रेजेंट है और वाटर का वॉल्यूम 2 है और वहां ऑक्सीजन का नंबर 1 है। तो इस तरह से अगर हम Z को कैलकुलेट करें तो हमारा ये वैल्यू 2 आ रहा है। तो POAC लगा के इस चीज को आसानी से किया जा सकता है। हम लोग ने क्या किया, अभी आपको एलेबोरेटली दिखाया है। जब आप POAC को बार बार यूज करेंगे तो आपको ये हैबिट हो जाएगा। तो इस तरह से आपका जो CXHYOZ वाला जो कंपाउंड है उसमें आपने X का वैल्यू कैलकुलेट किया और वो X आ रहा है आपका 2, HY तो आपका H का वैल्यू आ रहा है 4 और O का वैल्यू आ रहा है 2। तो ये मैंने आपको एक नया तरीका बताया है, आप कंपैरिजन के थ्रू भी बना सकते थे और ये POAC भी अप्लाई करके इसको सॉल्व कर सकते हैं। तो इस तरह से आपको आंसर C2H4O2 आ रहा है। तो जिनका नहीं हुआ है वो प्लीज लिख लेंगे। चिराग, कोई डाउट है आपको? सर हाइड्रोजन का 4 कैसे आया? देखिए, हाइड्रोजन के लिए हमने POAC लगाया। हमारे पास हाइड्रोजन का वॉल्यूम कितना है? 1 वॉल्यूम। सो 1 into Y। क्यों Y किया हम लोग ने? क्योंकि हमारे पास जो वॉल्यूम 1 है वो किसका है? CXHYOZ कंपाउंड का। उसमें अगर हाइड्रोजन एटम का नंबर देखेंगे तो Y है और वही प्रोडक्ट साइड में हम देखें कि हाइड्रोजन कहाँ प्रेजेंट है तो वो हाइड्रोजन वाटर के फॉर्म में प्रेजेंट है। तो वहां पे भी हम लोग क्या देख सकते हैं, ये वैल्यू क्या हो रहा है? 2 into 2 दैट इज 4। तो इस प्रकार से हमारा ये Y का वैल्यू क्या आ रहा है? 4 एंड हेंस हाइड्रोजन के लिए हमने ये वैल्यू 4 लिख लिया है। सर POAC कभी कभी एप्लीकेबल होता है? POAC बेसिकली अगर देखा जाए तो हम लोग जो बैलेंस केमिकल इक्वेशन नहीं है, अगर मान लीजिए हम लोग किसी केमिकल इक्वेशन को बैलेंस नहीं कर सकते हैं तो हम लोग वहां लगाते हैं। लेकिन POAC आगे एक कॉन्सेप्ट पढ़ेंगे, वहां आता है लिमिटिंग रिएजेंट का कॉन्सेप्ट। वो लिमिटिंग रिएजेंट के कॉन्सेप्ट में अप्लाई नहीं होता है, वो हम लोग सीखेंगे बाद में। ओके, हाँ सर। जस्ट आपको एक नया तरीका बताया जिससे आप जल्दी सॉल्व कर सके। चिराग, और कोई डाउट? नहीं सर। ठीक, चलिए, तो ये हो गया हमारा POAC का कॉन्सेप्ट। आप सब इसको लिख लीजिए, सॉल्यूशन को लिख लीजिए, फिर हम लोग आगे फर्दर बढ़ते हैं। किसी का भी हो जाए लिख के तो बता देंगे। ओके, थैंक यू। आप लोग हैंड लोअर कर लिया कीजिए खुद से। अब हम लोग स्टोइचियोमेट्री टॉपिक स्टार्ट करने वाले प्रॉपर्ली, और फिर बाद में ये जो लॉज पढ़े हैं इन लॉज को हम लोग को कहाँ अप्लाई करना है, कैसे अप्लाई करना है, और भी क्वेश्चन से रिलेटेड स्टोइचियोमेट्री के बेसिस पे हम लोग देखेंगे। अब स्टोइचियोमेट्री का जो सबसे मोस्ट इंपॉर्टेंट बेसिस है वो है हमारा मोल कॉन्सेप्ट। तो मोल कॉन्सेप्ट का जो बेसिस रहेगा वो मोस्ट इंपॉर्टेंट बेसिस में रहेगा हम लोग को। अब देखिए बच्चों, ध्यान से सुनते जाइएगा। मोल कॉन्सेप्ट जानने से पहले हम लोग सबसे पहले समझना है कि ये जो भी कैलकुलेशन है, ये जो भी वर्ड है, इसमें हम लोग समझते क्या है कि स्टाइक्योन और मेट्रॉन इन दो वर्ड से आया है। ये मैंने आपको पहले भी बताया, जिसमें मेट्रॉन वर्ड का मतलब मेजरमेंट है एंड स्टाइक्योन वर्ड का मतलब हमारा एलिमेंट है। तो मेजरमेंट रिलेटेड टू एलिमेंट इज टर्म्ड एज स्टोइचियोमेट्री। ना बच्चों, हमको समझना ये है कि मेजरमेंट रिलेटेड टू एलिमेंट्स मतलब क्या बोलना चाह रहे हैं, व्हाट डू यू मीन बाय दैट? मेजरमेंट रिलेटेड टू एलिमेंट्स मतलब क्या, और किस मेजरमेंट की हम बात कर रहे हैं? सो वी आर मेनली टॉकिंग अबाउट मेजरमेंट रिलेटेड टू क्वांटिटी और मास। इन दो, नंबर और मास, इन दोनों चीजों के बारे में हम लोग डिस्कस करने वाले हैं। यहाँ जो भी डिस्कशन रहेगा बच्चों वो किस चीज के बारे में रहेगा? नंबर और मास के रिगार्डिंग रहेगा। तो अब हम लोग को सबसे पहले मास का अंडरस्टैंडिंग देखना है। अब देखिए बच्चों, जब हम मास की बात करते हैं, एलिमेंट्स के मास की बात करते हैं, तो हम लोग को एलिमेंट्स का मास मेजर करना आसान नहीं है। इसलिए हम लोग ने क्या किया है, दो कंसीडरेशंस रखे हैं। एक जो रखा है वो है एब्सोल्यूट मास
अब एब्सोल्यूट मास क्या हो गया बच्चों? आप लोगों ने क्या किया, किसी चीज को एक वेइंग मशीन पे रख दिया और जो उसका मास आया वही उसका एब्सोल्यूट मास हो गया। आर यू क्लियर विद दिस? तो मेजर्ड मास को हम एब्सोल्यूट मास भी बोलते हैं। तो बच्चों इस चीज को प्रॉपरली लिखते जाइएगा। दूसरा जो अंडरस्टैंडिंग है मास मेजरिंग का वो है रिलेटिव मास। रिलेटिव मास का मतलब होता है विथ रिस्पेक्ट टू समवन। ओके, अब बच्चों हम लोग को समझना है एब्सोल्यूट मास के बारे में और रिलेटिव मास के बारे में। सो एब्सोल्यूट मास मैंने आपको बताया मेजर्ड मास। ना एलिमेंट का मास हम किसी तराजू पे डाल के तो मेजर नहीं कर सकते हैं। किसी एक दो एटम को तराजू पे डाल दे और बोले मास का मास मेजर करो, उसका एब्सोल्यूट मास कैलकुलेट करो, ये संभव नहीं है। इसलिए एब्सोल्यूट मास को मेजर करने के लिए हम मास स्पेक्ट्रोस्कोप को यूज करते हैं। Now, mass spectroscope is the instrument which is used for measuring the mass of very small particles. बहुत ही small particles के mass को measure करने के लिए हम लोग mass spectroscope method को use करते हैं। ओके बच्चों, अब ये mass spectroscope method जो है वो एक स्पेशल ब्रांच में आता है which is termed as mass spectroscopy, and this is totally based upon the understanding ऑफ कंजर्वेशन ऑफ मास, जो आपने फिजिक्स में पहले भी पढ़ाया हुआ है। तो कंजर्वेशन ऑफ मास के बेसिस पे हम लोग मास स्पेक्ट्रोस्कोप को यूज करके एब्सोल्यूट मास कैलकुलेट करते हैं। अब इस एब्सोल्यूट मास में हम लोग को जो सबसे ज्यादा रिक्वायर्ड मास है दैट विल बी द मास ऑफ कार्बन। अगर कार्बन का मास देखें तो हम लोग को कार्बन का जो एब्सोल्यूट मास आप कैलकुलेट करेंगे वो आएगा 1.99 इंटू 10⁻⁻23 ग्राम। ये अप्रोक्सीमेटली दर्शु ऐक ना। ओके बच्चों, कार्बन का जो मास है वो 1.99 इंटू 10⁻⁻23 ग्राम टोटल आएगा। तो ये आपका एब्सोल्यूट मास हो गया। अब हमको समझना है व्हाट डू यू मीन बाय रिलेटिव मास। अब जैसे रिलेटिव मास के लिए मैं आपको एक एग्जांपल देता हूं। हम कभी भी किसी चीज का मास किसी के रिस्पेक्ट में बता दें या किसी का हाइट किसी के रिस्पेक्ट में बता दें, ऐसे बोलते हैं ना, ये इससे बहुत लंबा है, वो उससे बहुत छोटा है। मतलब हम लोग किसी को एक स्टैंडर्ड मान ले रहे और उस स्टैंडर्ड के एस्पेक्ट पे दूसरे सब्सटेंस का मास या हाइट या अदर फिजिकल क्वांटिटीज हम लोग क्या कर रहे हैं, मेजर कर रहे हैं। ये आप लोग समझिए। तो हम लोग क्या करने वाले हैं बच्चों, अभी हम लोग ने कार्बन का मास कैलकुलेट किया है और रिलेटिव मास को कैलकुलेट करने के लिए हम लोग स्टैंडर्ड को लेंगे और स्टैंडर्ड को कंसीडर करेंगे। तो पहले स्टैंडर्ड किसको कंसीडर किया गया था और रिलेटिव मास को कैसे कैलकुलेट करते हैं वो हम लोग अभी डिस्कस करते हैं। तो सबसे पहले रिलेटिव मास के अंडरस्टैंडिंग में हम जो पहला टर्म देखने वाले हैं वो है रिलेटिव एटॉमिक मास। ना व्हाट डू यू मीन बाय रिलेटिव एटॉमिक मास? तो रिलेटिव एटॉमिक मास का अगर डेफिनेशन दे तो मास ऑफ वन एटम ऑफ वन एलिमेंट या मास ऑफ वन एटम ऑफ एन एलिमेंट, वन लिखने की जरूरत नहीं, अपॉन 1/12 मास ऑफ कार्बन C12 एटम। सो ये हमारा डेफिनेशन है बच्चों, पहले लिख लीजिए, फिर हम लोग इसको डिस्कस करेंगे कि कार्बन को ही स्टैंडर्ड क्यों लिया गया, बाकी एलिमेंट्स किनको किनको स्टैंडर्ड लिया गया था, ये सब हम लोग डिस्कस करेंगे। इसको लिख लीजिए पहले। ओके बच्चों, तो आपने रिलेटिव एटॉमिक मास का डेफिनेशन लिख लिया हो। दिस वाज रिलेटिव एटॉमिक
मास। अभी हमने क्या किया, यहाँ पे कार्बन को स्टैंडर्ड लिया है और उसके रिस्पेक्ट में दूसरे एलिमेंट का मास मेजर कर रहे हैं ना। क्यों कर रहे हैं पहले वो भी हम समझते हैं। व्हाई देयर इज द नीड ऑफ सीइंग RAM, रिलेटिव एटॉमिक मास देखने की आवश्यकता ही क्या है, वो हम लोग पहले समझ लेते हैं, फिर हम लोग आगे बढ़ेंगे। तो बच्चों आप एब्सोल्यूट मास कार्बन का मास देखिए, ये एक वैल्यू कितना छोटा आ रहा है। अब इसमें जब भी हम कैलकुलेशन करेंगे तो ये कैलकुलेशन बहुत ही ज्यादा फ्रैक्शनल आएगा या बहुत ही ज्यादा डेसिमल में आएगा। इसलिए हम लोग क्या कर रहे हैं, दो छोटे वैल्यू को डिवाइड करके एक नॉर्मल वैल्यू, इंटीग्रल वैल्यू को ऑब्टेन करने की कोशिश कर रहे हैं। ओके बच्चों, so mass of one atom of an element 1/12 upon 1/12 of कार्बन C12 एटम, इस तरह से हम लोग कैलकुलेट करेंगे और यहाँ पे हम लोग कार्बन को एज ए स्टैंडर्ड कंसीडर करेंगे। नाउ पहला पॉइंट हम लोग देखेंगे कि किन किन एलिमेंट्स को स्टैंडर्ड की तरह कंसीडर किया गया है। तो सबसे पहले हाइड्रोजन को स्टैंडर्ड की तरह कंसीडर किया गया था। तो वहां डेफिनेशन जो था RAM का वो था मास ऑफ one atom of an element upon mass of one hydrogen atom। ये पहला स्टैंडर्ड था बच्चों। दूसरे स्टैंडर्ड में सिर्फ क्या चेंज किया गया, 1/16 मास ऑफ O16 डाल दिया गया। अब इन दोनों स्टैंडर्ड को अब यूज नहीं किया जाता, बट इंस्टीड ऑफ दैट कार्बन के स्टैंडर्ड को यूज किया जाता है। तो ऐसा क्यों, तो अब हम लोग यो लिखेंगे व्हाई कार्बन वाज कंसीडर्ड एज स्टैंडर्ड। तो वो नोट्स में लिख लीजिए, व्हाई कार्बन वाज कंसीडर्ड एज द स्टैंडर्ड। राइट डाउन, लिखिए अर्लियर हाइड्रोजन एटम वाज यूज्ड एज रेफरेंस as it is known that it has most compound, then oxygen atom was considered, in O16 form. Finally, C12 was chosen for following reason. Finally, C12 was chosen for following reason. First लिखेंगे it has highest number of compound, हम सबको पता है कि कार्बन के सबसे ज्यादा कंपाउंड्स होते हैं। अगर देखा जाए तो उसके टोटल 1 मिलियन कंपाउंड एग्जिस्टेंस में है। तो आप लोगों को समझ ये जाना है कि उसके पास मैक्सिमम नंबर ऑफ, हाईएस्ट नंबर ऑफ कंपाउंड है। ओके, सेकेंड पॉइंट आप लिखेंगे टू गेट इंटीग्रल वैल्यू ऑफ AMU, एटॉमिक मास यूनिट। इसके लिए भी हमने किसको स्टैंडर्ड कंसीडर किया है, C12 को कंसीडर किया है एज द स्टैंडर्ड। नाउ हम लोग देखते हैं कि इंटीग्रल वैल्यू ऑफ AMU को ऑब्टेन करने के लिए हमने कार्बन क्यों चूज किया, वो तो हम लोगों ने दोनों पॉइंट के थ्रू डिस्कस किया। अब हम समझते हैं कि AMU क्या है। सो 1 AMU इज इक्वल्स टू 1/12 मास ऑफ
1 एटम ऑफ कार्बन C12। अगर देखें तो 1 AMU का डिफिनीशन क्या है? इट इज इक्वल्स टू 1/12th मास ऑफ कार्बन C12। अब AMU है क्या? व्हाट डू यू मीन बाय AMU? AMU स्टैंड फॉर एटॉमिक मास यूनिट। नाउ एक क्वेश्चन उठता है, इस नए यूनिट का नीड क्या था? व्हाट वाज द नीड ऑफ दिस न्यू यूनिट? पहले आप इस डिफिनीशन को लिख लीजिए, फिर हम लोग इस नए यूनिट को देखते हैं, उसके वैल्यू को कैलकुलेट करते हैं। ये सारा चीज हम लोग करेंगे। ओके बच्चों, सो हम लोग पहले इसके वैल्यू को कैलकुलेट कर लेते हैं। हमको पता है कि 1 एटम ऑफ कार्बन C12 का वैल्यू हमने पहले ही कैलकुलेट किया है, एंड दैट इज इक्वल टू 1.99 into 23 ग्राम। into 10⁻³ ग्राम का वैल्यू जब हम लोग कैलकुलेट करेंगे तो ये वैल्यू आपको 1.66 into 10⁻24 ग्राम आएगा। ओके, तो 1 AMU का वैल्यू आपको 1.66 into 10⁻24 ग्राम ये आ रहा है। ठीक है, तो बच्चों आज थोड़ा ये कनेक्शन में काफी लैग हो रहा है। हम लोग इस चीज को फर्दर कल कंटिन्यू करते हैं। जो भी एक नया सॉफ्टवेयर ऐड करना है उस चीज को सॉल्व करके हम लोग इसको फर्दर कल कंटिन्यू करेंगे। रवि सर आज इसको यहीं पे एंड करते हैं, थोड़ा बच्चों को भी परेशानी हो रहा होगा, ये बार बार लैग हो रहा है और कट जाता है। तो आज हम लोग इस लेक्चर को यहीं एंड करते हैं, फर्दर हम लोग इसको चेंज करके प्रॉपर्ली स्टार्ट करते हैं बच्चों। रवि सर, ओके बच्चों, ठीक है, आज का सेशन यहीं एंड करते हैं हम लोग, और फर्दर इस चीज को हम लोग कल कंटिन्यू करेंगे। आज मैथ्स का सेशन नहीं रहेगा क्योंकि उनका इंटरनेट का इश्यू है, थोड़ा सब जगह इंटरनेट के प्रॉब्लम चल रहे हैं बच्चों। ठीक है।